सत्पत्ते ब्रह्म, चित्पत्ती माया आणि आनंदपद म्हणती जयाहरी. ते ब्रह्म सत्पत निर्गुण, चित्पत सगुण, सगुण निर्गुण हरिपाय. तत्सत इति ऐसे पैल वस्तूवरी येते माझे हरी बोलियले. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, अभिमानियासी नरकवास. अस्ति भाती प्रिय ऐसे पदे तिनी एका जनार्दनी तेच झाले. सत्पत्ते ब्रह्म, चित्पत्ते माया, आनंदपदे म्हणती जया म्हणती हरी. एकनाथ महाराजांनी वेदांताची जे काही तत्त्वज्ञान आहे ते सामान्य भाषेमध्ये आपल्या सगळ्यांना थोडंसं कानावर पडावं, चिंतन व्हावं म्हणून ब्रह्मस्वरूप काय आहे, मायेचं स्वरूप काय आहे, हरी कशाला म्हणतात, ओम तत्सत असं जे 17व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे त्याचं स्वरूप काय आहे, एका याच्यामध्ये वेदांत सगळा त्यांनी गुंफलेला आहे. कारण वेदांतामध्ये पहिल्यांदा ब्रह्म काय आहे हा विषय येतो, तसं त्यांनी इथं सुरुवात केलेली आहे. नंतर ब्रह्माची शक्ती जी आहे, जी कशी आहे तर ती सत असताहून विलक्षण अनिर्वचनीय अशी ती आहे. जरी ती मिथ्या असली तरीसुद्धा तिचं कार्य जे आहे ते आपल्याला या दृश्य रूपानं सगळीकडं पाहायला मिळतं. आणि ते कार्य जे आहे ते कार्य जरी ज्ञानकाली काय वाटलं आपल्याला मिथ्या वाटलं तरीसुद्धा त्या ज्ञानकाली तोच भगवंत त्याच शक्तिरूपानं स्फुरण पावतो. आणि त्यावेळेला मग माया नावाचा पदार्थ जो आहे तो त्या ठिकाणी बाधित होतो. तोपर्यंत माया नाही असं म्हणून चालणार नाही. माया या शब्दामध्ये मा म्हणजे नाही आणि या म्हणजे आहे. जे नाही ते आहे असं जे वाटतं, भासवतं त्यालाच माया असं म्हणतात. आणि ब्रह्म कशाला म्हटलेलं आहे तर जे त्रिकालाबाधित अस्तित्व जे आहे, जे सतरूप आहे, जे नित्य आहे, त्याला संतांनी काय म्हटलंय, सत्यम ज्ञानम अनंतम गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण येथे. एक अस्तित्व आहे. सत म्हणजे काय, एक अधिष्ठान. आणि त्या अधिष्ठानावर त्या अधिष्ठानाची जी शक्ती आहे, त्या चैतन्याची शक्ती आहे, त्या शक्तीचं हे सगळं आपलं काय आहे, हे कार्य आहे. म्हणून त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी संतांनी काय सांगितलं की काहीही होत नाही. अधिष्ठान जर आपण समजून घेतलं तर महाराज जे सारखं सांगतात की दोरीच्या ठिकाणी सर्प काहीही नाही. तसं हा दृष्टांत जर झाला तर सिद्धांत काय आहे तर आपल्या ठिकाणी सुद्धा त्या दोरीवर जशी सर्पाची प्रतीती येते तसं आपल्या ठिकाणी सुद्धा त्या देहाची, मनाची, अंतकरणाची ही जी काही तत्त्व आहेत त्याची आपल्याच ठिकाणी काय होते, नसताना ती मी आहेत अशी आपल्याला प्रतीती येते. आता आपल्याला वाटतं ना मी देह आहे म्हणून वाटतं. मी ज्यावेळेला म्हणतो मी दुःखी आहे त्यावेळेला मला मन आहे असं वाटतं. म्हणजे माझी जी काही अवस्था आहे ती मूळची अवस्था विस्मृतीत गेलेली आहे. दोरी आहे हा दृष्टांत आता काही आपल्याला नवीन नाही, खूप वेळा ऐकला, अण्णांच्या मुखातनं ऐकला आणि बऱ्याच कीर्तनामध्ये हा दृष्टांत ऐकला की दोरीवर सर्प भासला. तर कुणाला भासला, दोरीला भासला का सर्पाला भासला, कुणाला दिसला, सर्पाला दिसला का दोरीला दिसला, त्रयस्थाला दिसला. का दिसला, मंद अंधकारामुळे दिसला. मग मंद अंधकार म्हणजे काय, मंद अंधकार म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे काय, त्यालाच महाराजांच्या याच्यामध्ये सामान्याचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान.
हे विचारसागरामध्ये लिहिलेलं आहे की काहीतरी आहे असं वाटणं, पण नक्की काय आहे हे न कळणं. तसं आमच्या ठिकाणी मी आहे असं वाटते, पण नक्की मी कोण आहे ह्याचं आम्हाला दिवसभर एक पण क्षण भान होत नाही. अभान आहोत आपण. दिवसभर आम्ही जे आहोत असं वाटतं. आम्ही दोरीशिवाय सर्प आहे का? नाही. तसं माझ्या ठिकाणी सर्प कोण आहे? तर हे माया नावाचं जे प्रकरण आहे, अष्टधा प्रकृती जी आहे, आणि त्या अष्टधा प्रकृतीतून मी ज्या वेळेला प्रतिबिंबित झालो त्याच्यामध्ये, त्यावेळेला मी कोण झालो? तर जीव झालो. त्याला अस्तित्व आहे का? नाही. का? तर संतांनी मुळात मायेलाच अस्तित्व नाही असं म्हणतात. मग मायेला अस्तित्व नाही, पण ज्ञान झाल्यावर, अज्ञानकाली म्हणजे अंधारामध्ये सर्प नाही असं म्हणून त्या मनुष्याला त्याची भीती त्याची घालवता येत नाही. त्याला स्वतःला जोपर्यंत प्रकाश पडून खात्री होत नाही तोपर्यंत त्याची भीती कुणीही घालवू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे की ती दोरी आहे, तुमच्या दृष्टीनं त्या सर्पाचा बाध झालेला आहे, पण त्या अज्ञानी माणसाच्या दृष्टीनं अजून त्या सर्पाचा बाध झालेला नाही. तुम्ही कितीही जरी म्हटला तू घाबरू नकोस, मी मगाशी जाऊन आलोय, काहीही नाही. तसं संत मगाशी जाऊन आल्यात. ते म्हणतात अरे संसार असा काही नाही, संसार एक भास आहे. संसार भास म्हणजे माया आहे. दोरीच्या ठिकाणी सर्प काय आहे? सर्प आहे का? होता का? तसं अजातवादाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी सर्प काय झालाय का? नाही. तसं माझ्या ठिकाणी सुद्धा काहीही झालेलं नाही. हे जर कळालं, हे जर समजलं, तर संतांनी सांगितलेलं जे ब्रह्म आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला तागा दावला हा जगदाभास, हे आपल्याला समजेल. मग हे कुठं व्हायला लागलंय? तर त्या मूळ जे ब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी हे होत नाही. मूळ ब्रह्म जे आहे निर्विकार, जे निर्विकार अधिष्ठान रूप जे सर्व व्यापक ब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी हे होत नाही. मग कुठे होते? माझ्या ठिकाणी मी देह आहे का? मी ब्रह्म आहे का? मी जीव आहे का? मी आणखी अमका तमका आहे? हे जे काही सर्प निर्माण व्हायला लागल्यात, प्रत्येक जन्मामध्ये माझ्यावरच भास व्हायला लागल्यात, आणि दिवसामध्ये सुद्धा आता माझ्यावरच सगळे भास व्हायला लागल्यात. अण्णा सांगतात प्रवचनामध्ये एक गोष्ट सांगतात, निराधिष्ठान भ्रम होणं शक्य नाही. निराधिष्ठान भ्रम होणं शक्य नाही. दोरीच नसती तर भ्रम कसा झाला असता? झाला असता का? दोरीशिवाय ब्रह्म होणं शक्य आहे का? बरं, दोरीला भ्रम झालाय का? दोरीला भास झालाय का? तसं त्या मूळ कूटस्थ चैतन्याला काही होत नाही. हे सगळं जे आहे ते कुणाला व्हायला लागले? तर त्या चिदाभासाला व्हायला लागले. कुणाला व्हायला लागले? आणि चिदाभास आणि बुद्धी वेगळी काढता येत नाही. अंतकरण आणि चिदाभास वेगळा काढता येत का? काढता येतोय. जर अंतकरण नसतं तर प्रतिबिंब पडलं असतं का? हो, नाही. आणि जर बिंब आहे, अंतकरण नाही, तर त्या ठिकाणी प्रतिबिंबाची शक्यता नाही. आणि अंतकरण आहे आणि बिंब नाही, दोन्ही नाही. म्हणून संतांनी काय केलंय?
ते चिदाभास जो आहे त्याच्यामध्ये 3 गोष्टी सांगितल्या. एक काय सांगितलं विठ्ठलराव, तर एक मूळ चैतन्य, दुसरं अंतःकरण, आणि तिसरं अंतःकरणात पडलेलं चैतन्याचा प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. अशा 3 गोष्टी असल्याशिवाय चिदाभासाची सिद्धी होत नाही. मग आपल्या ठिकाणी ते बघायला पाहिजे. हे झालं, आपण वाचलं, पण आपल्या ठिकाणीही ज्या वेळेला ते चिदाभास मी होतोय त्यावेळेला दिवसात कधीतरी मला आठवण आहे का हो मी चिदाभास आहे म्हणून? बर, मी चिदाभास नाही हे तरी आठवण आहे का? म्हणजे आहे हेही माहिती नाही, नाही हेही माहिती नाही, अशा एका गाढ अज्ञानामध्ये आमचं जीवन चालू आहे. फार अवघड आहे. हा अण्णांनी सांगितलेला प्रमाता दोष आहे. कोणता दोष आहे? प्रमाता. म्हणजे काय? तर प्रमाता होणं हाच मोठा दोष आहे. निकृष्ट अवस्था, पूर्ण निकृष्ट अवस्था. त्याच्याही पुढे जाऊन संत म्हणतात एक वेळ प्रमाता आहे हे समजणं शहाणपणाचं लक्षण आहे. बरोबर आहे की मी प्रमाता आहे, माझ्याजवळ ज्ञान आहे, मी ज्ञानरूप आहे, आणि मीच स्वतःला विसरून संसारी झालोय, जीव झालोय, आणि त्याही ठिकाणी न राहता मी जीव आहे असं न समजून घेता मी देह आहे अशा पद्धतीचं जीवन मी जगायला लागलोय, आणि मी देह आहे हेही मला माहित नाही. तर त्या माझ्या मूळ ज्ञानाला घेऊन, अंतःकरणाला घेऊन, इंद्रियांना घेऊन मी विषयासाठी धडपडायला लागलो. केवढी वाताहात, केवढी आपली अधःपतनाची अवस्था आहे. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते. विषयांचं ध्यान जीवाला काय करतो? तर विषयांचं ध्यान जीवाला अधःपतित करतो. जो मूळ सच्चिदानंद रूप आहे, जो त्याच्याही पेक्षा मूळ सत्यम ज्ञानम अनंत रूप आहे, ज्याच्या ठिकाणी त्रिविध भेदाची प्रतीती नाही, ज्याच्या ठिकाणी देश काळ वस्तूची सिद्धी होत नाही, ज्याच्या ठिकाणी द्वैतची प्रतीतीच होत नाही, असा मी अखंड असताना आता मी किती खंड 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 झालोय, आणि माझा अहंकार जेवढा उपाधीला धरलाय तेवढाच होऊन मी आता जगायला लागलोय. ज्या ज्या जन्मामध्ये मी देह स्वीकारला त्या जन्मामध्ये मी त्या देहाचा आकार धारण केला. मी बालपणी बालपणाचा आकार धारण करून माझंच ज्ञान, मी बालक आहे असा अभिमान घेऊन जगायला. तरुणपणी मी तरुण आहे, आणि वृद्धपणे आता मी वृद्ध आहे असा अभिमान कुणी धारण केला? तर शुद्ध मी. शुद्ध मी जो आहे त्यानं तो अभिमानी कोणी आहे? कोण अभिमानी झाला? विश्व, तेजस आणि प्राज्ञ हे अभिमानी कोण झाला? तर अज्ञानानं आपलंच ज्ञान त्या त्या अवस्थेचं, त्या त्या देहाचं अभिमान घेऊन जगायला लागले. नाथांनी काय सांगितलं? नको नको मान, नको अभिमान. मग माझ्या ठिकाणी हा अभिमान कसा कार्य करायला लागलेला आहे? मी जरी अभिमान निर्माण झाला, जरी अभिमान निर्माण झाला, देहाचा निर्माण झाला, या स्थूल देहाचा, आणि जागृती अवस्था आहे, स्थूल देह आहे नाही का, जागृत अवस्था आहे आणि स्थूल देह आहे. स्थूल देहाचा अभिमान निर्माण झाला, आणि त्याला मी काय म्हटलेलं आहे? विश्व. विश्व अभिमानी, इंद्रियांच्या साह्यानं विषयांच्या ठिकाणी. तरी सुद्धा माझ्या ज्ञानामध्ये काय बदल झाला का हो? मी आहे तसाच आहे. काय बदल झाला? काहीही बदल झालेला नाही. पण आता आमची अवस्था अशी आहे की माझ्यामध्ये बदल झालेला आहे असं आम्हाला अजिबात काय
बदल झालेला आहे असं आम्हाला सारखं प्रचितीला यायला लागले. बदल झालेला नाही हे संतांना प्रचितीला आलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, या प्रतीती बोध सागरी तू आपण या ते कल्लोळू करी. तू प्रतीती घे, तुझ्यात काही बदल होत नाही. कारण का, तू आणि ब्रह्म तत्त्वम असी. तू मूळ ब्रह्मरूप आहेस आणि तू आणि मी जर ब्रह्मरूप नसतो तर संतांना आपल्याला ब्रह्मरूप करता येणं शक्य नव्हतं. म्हणून ब्रह्म कसा आहे तर सतरूप आहे, आधार रूप आहे, अधिष्ठान रूप आहे. त्याच्याशिवाय कोणतीही गोष्ट प्रतीतीला येणं शक्य नाही. त्याच्याही पुढे जाऊन जे प्रतीतीला येतं ते तेच आहे, तेच आहे. पण आपल्याकडे ती दृष्टी नाही अजून. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आता उघडे ब्रह्म दिसते, उघडे ब्रह्म दिसते संतांना आणि उघडं असलेलं ब्रह्म आम्हाला दिसत म्हणून आम्ही आंधळे आहोत. संतांना डोळस म्हटलेलं आहे आणि आम्हाला आंधळ म्हटलेलं आहे. बुडते हे जन न देखवे डोळा असं म्हटलेलं आहे. आणि संतांनी आपल्याला अंध का म्हटलेलं आहे तर जे दिसायला पाहिजे ते दिसेना. मग ते स्थूल दृष्टीनं दिसत नाही. त्याच्यासाठी ज्ञान दृष्टी लागते, ज्ञानाचा प्रकाश लागतो. आणि तो प्रकाश आमच्या अंतःकरणामध्ये आत्ता बीजारोपण करण्यासाठी सतसंग, सतशास्त्र, सतध्यान, चिंतन, मनन हे संतांनी एक काय केलेलं आहे, वाट घालून दिलेली आहे. श्रवण मनन निधिध्यासन हे का केलेलं आहे तर ह्या वाटेनं जर तुम्ही गेला तर आपल्या अंतःकरणामध्ये अनादि काळापासून हे सगळे अनात्म्याचे संस्कार आहेत. कसले संस्कार आहेत? अनात्म्याचे. आणि हे अनात्म्याचे संस्कार, मिथ्या गोष्टीचे संस्कार, खोट्या गोष्टीचे संस्कार, देहबुद्धीचे संस्कार आपल्याला हळूहळू काढायचे आहेत. हळूहळू काढायचे आहेत. एकदम काढणार का? निघत नाही. एकदम नाही काढू शकत. का काढू शकत नाही तर अनादि काळापासून एखादाच जो आहे तो कापराच्या कशासारखा आहे, ज्योत लागलीच घेतो. कापराची वाती कापूर न्यायासारखा आहे. एखादाच कर्पूर न्याय. कर्पूर न्याय काय आहे तर त्याला सांगितल्यानंतर त्याला अंतरी आणि बाहेरी दोन्हीकडे तीच प्रतीती येते. कानावचनाची भेटी. हा, पण आता शुकदेवांना सुद्धा एवढं सांगून त्यांना ते झाडं बोलायला लागली, हे बोलायला लागली, तर त्यांना सुद्धा थोडासा अहंकार आला. का तर माझ्यासारखा कोण नाही, माझ्याबरोबर पक्षी बोलतात, झाडं बोलतात, प्राणी बोलतात. आणि मग त्यांना जनकाकडे पाठवायची वेळ आली. कुणाला? जे वैराग्य काय म्हणतात, वैराग्याचा मेरू. वैराग्याचे मेरू आपण म्हणतो की सुखासारखे पूर्ण वैराग्याची वशिष्ठा ब्रह्मण्य ज्ञान योगेश्वर कवी वाल्मिकी सारखा मान्य ऐसा. असं म्हणजे रामदास स्वामींच्या ठिकाणी हे सगळे गुण होते. पण शुकासारखं वैराग्य असताना, समत्व बुद्धी असताना त्या ठिकाणी अहंकार वृत्ती बाहेर येते. तर आपली काय अवस्था? इथंच जपून राहायला लागतंय. हो, आपली काय अवस्था? क्षेत्रात खरं म्हणजे इथं जपावं लागतंय. फार कठीण आहे. म्हणून ते काय म्हणले, सोपे आहे, सोपे आहे, चित्त साह्य झाल्या. आता चित्त कसा निर्माण झालं हे आपण बघितलं. मुळात आपण काय म्हणतो, चिद होतो. कोण होतं? चिद होतो. आपण काय होतो? चिदत्व, सदत्व, आनंदत्व. आपण कोण होतो तर चिद होतो आपण. ते चिदच अंतकरणाच्या ठिकाणी आलं की त्याला चित्त असं म्हटलंय. ते अंतकरणाच्या ठिकाणी आलं, त्याला अंतकरणाची उपाधी लागली की त्याला ते चित्त झालं.
म्हणजे ते आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी थोडस घसरलं. मग ते घसरलं, त्यानं उपाधी कुणाची घेतली तर अंतकरणाची. मग अंतकरणाची उपाधी घेतली की ते विशेष काय झालं, त्या विशेषण घेऊन विशिष्ट झालं. त्याला काय म्हणतात संत, जीव झाला, प्रमाता झाला. आणि तो प्रमाता मूळ जे चिद आहे ते होणं, त्या चिदनं मी जीव आहे हे म्हणणं काय आहे, फार मोठं काय आहे, एक दोष आहे बाबा. संतांनी आपल्याला या देहाच्या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे. मग ती पदवी घ्यायची आहे का समजून घ्यायची आहे, कुठून प्राप्त करायची आहे का, नाही, ती फक्त समजून घ्यायची आहे. अरे बाळा, अरे बाबा, मी अखंड आहे, मी निरपेक्ष माझं अस्तित्व आहे, माझं ज्ञान सुद्धा कुणावरही अवलंबून नाही, मी निरपेक्ष ज्ञानरूप आहे. आणि माझा आनंद सुद्धा कुणावरही अवलंबून नाही, वृत्तीवर अवलंबून नाही, इंद्रियांवर अवलंबून नाही, विषयावर अवलंबून नाही, मी आनंदरूप आहे. असा निरपेक्ष ज्ञानरूप, निरपेक्ष ज्याचं अस्तित्व आहे आणि निरपेक्ष आनंद ज्याचा आहे, तो स्वतःला विसरला. का विसरला तर त्या मायेच्या कृपेनं तो विसरला. त्याच्या ठिकाणी काय संतांनी सांगितलं, एक स्फुरण निर्माण झालं. काय झालं, पहिल्यांदा स्फुरण निर्माण झालं. मग त्या स्फुरणाला काय म्हणतात, अहम ब्रह्मास्मी. काय म्हटलं त्याला, स्फुरणाला अहम ब्रह्मास्मी, मूळ माया, हरिसंकल्प, मूळ संकल्प. हा जरा थोडस तुम्हाला हे आहे, जरा वेगळं आहे, वेगळं आहे हो. काय करणार ना, जरा वेगळं काहीतरी द्यायला पाहिजे, चिंतन पाहिजे जरा थोडस वेगळं. ते थोडस हे होते हो, काय होते, जरा वेगळं झालं की नाही बुद्धीला त्रास होतो जरा, नाही ना. मग ते मग हा ज्या वेळेला ते मग संत काय म्हणतात की तो एकटाच होता आणि मग त्याला मग हा एकाकी न रमते, मग त्याला भाऊ असं का वाटलं. आणि परत सगळं झाल्यानंतर तो एकटाच आहे असं म्हणतात. मग मध्ये काय झालं होतं तर मध्ये भ्रम झाला होता, काय झालेलं नव्हतं, काय झालं होणं शक्य नाही अन्नासारखं सांगतात. तसं त्या ब्रह्माच्या ठिकाणी जर काहीच होणं शक्य नाही, तर मी त्या ब्रह्मापेक्षा भिन्न नसताना, माझं ज्ञान त्याच्यापेक्षा भिन्न नसताना, आणि तो हा विठ्ठल बरवा, ते जे व्यापक चैतन्य आहे तेच कूटस्थ चैतन्य आहे, त्याच्याही ठिकाणी काही नसताना काय झालं नक्की, काय झालं नाही, काय झालं नाही हे कळत नाही. हाच मोठा भ्रम आहे. अण्णा म्हणतात भ्रम समजून येणं फार महत्वाचं आहे, अध्यास समजून येणं. म्हणून त्या ठिकाणी दोन गोष्टी सांगितल्या. माळी सर, तुम्ही नर का नारायण ते सांगा, तुम्ही नर आहे का नारायण आहे. ज्या वेळेला तुम्ही देहबुद्धीने विचार करता त्यावेळेला तुम्ही नर आहात, आणि ज्या वेळेला देहबुद्धी मावळेल त्यावेळेला तुम्ही नारायण आहात. मग नर नारायणाला सोडून नाही, नर नारायणा सर्प दोरीला सोडून नाही, माया ब्रह्माला सोडून नाही, नाही, पण त्यातला एक मिथ्या आहे आणि एक वास्तव आहे, एक कल्पित आहे, एक वास्तव आहे. आणि परब्रह्माच्या ठिकाणी वास्तव कल्पित भेदातीत आहे. शाबास, हे खरं महत्वाचं आहे. परब्रह्माच्या ठिकाणी हे वास्तव जीव शिव दोन्ही हरिरूप तरंग हे त्या पाण्याला माहितीच नाही. एक तरंग उठला म्हटला मी देह आहे, त्याला कल्पित विशेष म्हणतो. एक तरंग उठला म्हणला मी ब्रह्म आहे, तो वास्तव विशेष म्हणतो. पाणी म्हणला अरे तू काही म्हण, तुझ्यातला जो आहे ना तो मी आहे.
त्या माझ्या आहेच्या ठिकाणी ते ब्रह्म आणि तो जीव, तो देह आणि हा शिव, हे दोन्ही काय नाही, मीच आहे. पाणीच तरंग रूपानं परिणाम पावत असताना ते पाणी आपल्या अस्तित्वाला विसरलेलं नाही, विसरणं शक्यच नाही. तसं माझ्यातच ज्ञान जे स्फुरण पावायला लागलंय ते अनेक जन्मामध्ये जरी आपण फिरलो तरी त्या ज्ञानामध्ये कधी परिवर्तन होणं शक्यच नाही. परिवर्तन झालं असतं तर ज्ञान विकारी झालं असतं, परिवर्तन झालं असतं तर ब्रह्म विकारी झालं असतं, परिवर्तन झालं असतं तर ब्रह्म आकारी झालं असतं, परिवर्तन झालं असतं तर ब्रह्म अवयवी झालं असतं, परिवर्तन झालं असतं तर ब्रह्म अज्ञानी झालं असतं. ब्रह्माच्या ठिकाणी हे अज्ञान, ज्ञान, परिवर्तन, विकारी, आकारी, अवयव हे कुठे आहेत? हे सगळं त्या चैतन्याच्या शक्तीचं काम आहे. उत्पत्ती, स्थिती, लय, त्रिपुटी, ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान, ध्याता, ध्येय, ध्यान, कर्ता, कर्म, क्रिया, ह्या सगळ्या त्या चैतन्यावर शक्ती कार्य करायला लागली. शक्तीच्या ठिकाणी हे सगळं ज्ञान अज्ञान आहे. आणि हे शक्तीच्या ठिकाणचं ज्ञान आणि अज्ञान तुम्ही म्हणाल परब्रह्माच्या ठिकाणी कसं काय राहते? शक्तीच्या ठिकाणी मुळात शक्तीच परब्रह्माच्या ठिकाणी कशी राहते म्हणणार? जर परब्रह्म निर्विकारी आहे तर त्या परब्रह्माच्या ठिकाणी माया नावाची तत्व ते कुठून आणखी आलं? संत म्हणतात अरे माया वगैरे काय नाही, माया एक मानलेली आहे. कधी मग कशासाठी मानलेली आहे? तर या जगताची, या देहाची, या सगळ्याची ही सगळी सिद्धी करण्यासाठी, आणि त्या सिद्धीचा अपवाद करून, या सगळ्या मायेच्या तत्वांचा अपवाद करून एकच ब्रह्म तिन्ही काळामध्ये चिद्विलास व्हायला लागलाय हे सांगण्यासाठी हे मायेचं तत्व स्वीकारलेलं आहे. ज्ञानी माणसाला तिन्ही काळामध्ये माया फक्त भासते, सत्य वाटत नाही. आम्हाला माया भासत नाही, सत्य वाटते. आम्ही हरिण आहोत आणि ते हरी आहेत. ते हरी आहेत कारण त्यांचं अज्ञान हरण झालेलं आहे आणि हरीच सर्वत्र प्रचितीला आलेला आहे. हरी हरी हरी, तिन्ही काळामध्ये हरी, तो वारकरी. आणि तिन्ही काळामध्ये हरी असताना ज्याचा पत्ता नाही तो नुसताच माळकरी. माळकरी म्हणा, माळधरी म्हणा, वारकरी वेगळा माळकरी. ज्यानं मायेचा वार निवार केलेला आहे, निवारा केलेला आहे, निवारण केलेलं आहे. निवारण, निवारण आवरण रहित होणं, न आवरण, निवारण झालं. कशाचं आवरण आलं होतं? परब्रह्मावर कशाचं आवरण आलं? मायेचं नाही, अज्ञानाचं. अज्ञानाचं म्हणजे कसं आवरण आलं? त्याच्या ठिकाणी नाही आलं. मला दोरीवर सर्प दिसायला लागला, दोरीवर कशाचं आवरण आलं? दोरीवर कशाचं आवरण आलं? दोरीवर का आवरण आलं? दोरीवर आवरण नाही, दोरीला न समजून घेण्याचं माझ्या ठिकाणी अज्ञानयुक्त एक कल्पनेचं आवरण आलं. तसं परब्रह्मावर माया ही कल्पना आहे. का समजेन आले? पाण्यावर लाट ही काय आहे? आवरण आहे. परब्रह्म अनावृत्त आहे आणि आवृत्त परब्रह्म जीव आहे. परब्रह्म अनावृत्त आहे, ब्रह्म अनावृत्त आहे, तिन्ही काळामध्ये अनावृत्त आहे. मी हे अनावृत्त आहे. माझ्या ठिकाणी सुद्धा कल्पना, कल्पनेचं माझ्या ठिकाणी मी ज्ञानी असताना, अण्णा सांगतात प्रवचनामध्ये, मी ज्ञानी असताना मला उगाच मी अज्ञानी आहे असं कल्पना वाटायला लागली नुसती. ही कल्पनेची बाधा.
हेच मायेचं स्वरूप आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव. आता हे कुणी केलं तयार? त्या ब्रह्मा ज्ञानाच्याच ठिकाणी हे त्या स्फुरणामध्ये त्या मायेची ती शक्ती आहे. त्या शक्तीची दोन रूप आहेत. एक आहे आवरण शक्ती, एक विक्षेप शक्ती. आवरणामुळे त्या जीवाला मी कोण आहे त्यालाच असता आवरण, आभान पादक आवरण अशी दोन आवरण सांगतात. ब्रह्म नाही असता आवरण, असत्वापादक. आणि ते ब्रह्म मी कसा असेन? मी कसा असेन? माझ्या ठिकाणी तर कर्तृत्व आहे, भोक्तृत्व आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, मी ब्रह्म कसा असेन? असे संशय, असे विपरीत भावना आपल्या ठिकाणी आपल्या अंतकरणातील अनेक जन्मातील दोषामुळे काय आहेत? आपल्या ठिकाणी आहेत. खरं तर आपण इतके दुर्भागी आहोत की दिवसभर एक आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा विचार पण बुद्धीमध्ये येत नाही. अण्णा म्हणतात चिदाभासानं काय करायचं आहे तर अधिष्ठानाकडे बघायचं. चिदाभास जागा असला तर चिदाभास जर जागा असला, सजग असला तो तर त्याच्या अंतकरणामध्ये त्याच्या बुद्धीमध्ये जर हे सत्य संकल्प असले, सत्य संकल्पाचा दाता नारायण, तर सत्य संकल्पाचा दाता असत संकल्पाचा दाता नारायण कसा होईल? ते नाहीच मुळात, ते देणार कसा तो? तुम्हाला एखादी गोष्ट नसलेलीच दिली तर किती काळ राहणार ती? नसलेलीच म्हणजे जी उत्पत्ती स्थिती लयानं ग्रासलेली आहे ती दिली. तसं हे आम्हाला सुद्धा दिलेलं होतं. पण कशासाठी दिलं होतं? हे नाही ते समजून घ्यायचं आहे आणि ह्याच देहामध्ये जे आहे ते समजून घ्यायचं आहे. बरोबर. आणि जे आहे त्याचा स्वीकार करून नाही त्याचा आपल्याला काय करायचं आहे? त्याच्या पहिली आसक्ती काढायची आहे. आणि आपण खरं म्हटलं तर याच्याशी कधी संयोग पावतच नाही. कधीच संयोग आहे याचा. हे बघा, घरापासून घरातला मनुष्य हा नेहमी अलिप्त आहे. वेगळाच आहे. तसं ह्या मायेतल्या सगळ्या 36 तत्व असतील, 24 तत्व असतील, समर्थ म्हणतात 82 तत्व आहेत. या सगळ्यांपासून हा चिद्रूप जो आहे तो वेगळा आहे. पण त्या चिद्रूपाला भ्रांती होऊन देह सत्यत्व भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती, सुखदुःख भ्रांती, पाप पुण्य भ्रांती, कर्ता भोक्ता भ्रांती, मी अमका तमका भ्रांती, मी आलो ही भ्रांती, मी गेलो ही भ्रांती, माझी मुलं ही भ्रांती, माझे पैसे ही भ्रांत. ही सगळी जी आहे ही आमचं दिवसभर भ्रांतीतच काम चालू आहे. आणि भ्रांतीत वाचलेल्या माणसाला शांती कुठली? भ्रांतीत आहे. जो स्वतः भ्रमिष्ट झालेला आहे तो इतरांना सुद्धा भ्रमिष्टच करणार. आम्ही दिवसभर भ्रमिष्ठासारखं का करतो माहितीये का? तर ज्यांच्या आपण सानिध्यात आहे तेही भ्रमिष्ट झालेले आहेत. भ्रमिष्ट हो पुन्हा दोन्हीकडे लागते तेव्हा, दोन्हीकडे लागते. आणि आम्ही मूळ कुणाच्या ठिकाणी म्हणजे आमचं सानिध्य आहे किंवा आमचं सतत संपर्क आहे, तर मूळ जे आहे ते आमचा अज्ञानाचा संपर्क आहे. आमची अज्ञानाची उपाधी जात नाही, कारण अध्यास तिथं आहे. आणि मग कार्याध्यास होते. दोरीचं ज्ञान नसणं कारण अध्यास, हे आपल्या अण्णांच्यासाठी म्हणायचं. आणि दोरीच्या ठिकाणी सर्पाची प्रतीती येणं कार्याध्यास. तसं मी कोण आहे हे माहीत नसणं हा कारण अध्यास आहे. अण्णासारखं सांगतात अध्यास समजून घ्या. अध्यास कळाल्याशिवाय पुढचा प्रवासच होत नाही. अध्यास ज्याच्यावर होतो ती वस्तू असताना वस्तूचं भान होत नाही
वस्तूचं ज्ञान होत नाही तर वस्तूचं विपरीत रूपानं प्रतीतीला येणं, त्याला संतांनी सांगितले मायेची विक्षेप शक्ती. हे दोन शक्तीचं कार्य जीवाच्या ठिकाणी चालते आणि ईश्वराच्या ठिकाणी हे चालत नाही. नाही. का चालत नाही? तर विक्षेप, त्या विक्षेपाचा मालक ईश्वर आहे. हो. मग विक्षेपाला विद्याशक्ती म्हटले आणि आवरण जी शक्ती आहे त्याला अविद्या शक्ती म्हटले. त्याच्यात अडकला जीव, अविद्येमध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य, एकच चैतन्य, पण विसरलंय. आता तुम्ही मला कसं काय विसरलं? परिणाम व्हायला लागलाय म्हणून. तुम्ही म्हणला नाही मला परिणाम होत नाही, मग तू ब्रह्म आहेस, आम्ही तुझ्या पाया पडतो. तू जर ब्रह्म आहेस तर आम्ही तुझे पाय धरतो. ब्रह्म म्हणून होतंय काय? ब्रह्म सांगून होतंय काय? आणि ते आणि सांगते ब्रह्म झालेलं सांगत बसते काय? नाही. काल आला एक विषय, ब्रह्म आहे म्हणणाऱ्याला जग कसं आहे म्हणावं, होय. जग कल्पित म्हणणाऱ्याला ब्रह्म कसं आहे म्हणावं. असो. होय, काल आहे त्याच्यामध्ये विषय आहेत. मला चांगदेव 65 विषय आहे. हा, तो विषय आहे. चला. कारण का एकदा एका गोष्टीचं ज्ञान झालं दोरीचं तर सर्प नाही हे सांगायची काय आवश्यकता आहे? तिन्ही काळात जर दोरीच आहे तर सर्प नाही म्हणून काय? तसं तिन्ही काळामध्ये जर सच्चिदानंद रूप तुला कळालं तर असं चित, असं जड दुःख रूप नाही म्हणून कशाला सांगतोस? काय सांगायचं? तुला जर शिंपीचं ज्ञान झालेलं आहे तर चांदी नाही म्हणून कशाला सांगतो? शिंपी आहे म्हणून सांग ना. तसं तुला जर असं जड दुःख रूप नाही असं वाटतंय तर मी देह नाही म्हणून कशाला म्हणतोस? म्हणायची काय गरज आहे? मी देह नाही, मी आत्मा आहे कशाला म्हणतोस? म्हणतोय याचा अर्थ अजून वृत्तीतच आहे. वृत्तीत आहे म्हणलं तर अजून त्याचं ज्ञान वृत्तीरहित झालेलं नाही. म्हणजे ते सविकल्प आहे, विकल्प धरून आहे, अंतकरण धरून आहे आणि अंतकरण खरं नाही. अंतकरण झोपल्यावर कुठं आहे? मग अंतकरण गेल्यानंतर ज्ञान बी गेलं. म्हणजे आमचं आता जे ज्ञान आहे की नाही, वारकरी आहे, माघवारी आहे, आषाढी वारी आहे, कार्तिक वारी आहे, मी साधना करतो, मी जप करतो, हे आमचे सगळे वृत्तीतलं ज्ञान आहे. आणि ब्रह्म कसं आहे? निवृत्ती आहे. त्याच्याकडे वृत्ती कुठं आहे? आमचं सगळं, आमचं असणेपण जे आहे, आमचे जे भक्तपण जे आहे ते सगळं वृत्तीतलं भक्तपण. आम्ही ज्या वेळेला आमची वृत्ती असते आम्ही भक्त आहोत म्हणून, त्यावेळेला आम्ही भक्त असतो. घरात गेल्यावर भक्त भोगता भोगी होतो. बघायला पाहिजे ना. मी कीर्तनातनं घरी गेलो, प्रवचनातनं घरी गेलो तर मी भक्त आहे का विभक्त आहे का मी भोगता आहे? अहो काय आपला भोगता गेली, कीर्तनात बसलेला सुद्धा जात नाही. कीर्तनात सांगायला चाललेलं असते की काय देहाच्या निरस आहे, कीर्तनात सांगायला काय आहे की देह नाशिवंत आहे, आत्मा शाश्वत आहे. हे आतापर्यंत भरपूर वेळ ऐकले, पण आमची सर्पबुद्धी मावळत नाही. आता बघा, हे दृष्टांत सोपं आहे, दोरीवर साप नाही, फार दृष्ट आहे. पण हा जो सर्प आहे, हा सर्प आम्हाला चावायला लागलाय ना. जसं त्याला 2 दात आहेत तसं ह्याला बी 2 दात आहेत. आम आणि मम हे 2 दात आहेत. तेच काढायचं. कर्तृत्वाचा मद, कर्मफळाचा आस्वाद, याचं नाव हे 2 दात आहेत. हा नाही पडतात की गारुडी चांगला पाहिजे. हो, त्याला गाडोळी पाहिजे असं. मग ते काय खाची संगती उपयोग अशी नाही, आपणा अपाय त्याच्या संगी वैष्णवा कुपत्य टाकिले वाळूनी एका जनार्दनी तेच काय पद्मिनीचे शंडाशी सोहळे, वांजेचे डोळे अंदासी दीप, खरासी चंदन, सर्पासी दुग्धपात. म्हणून ज्याच्या अंतकरणामध्ये हे संस्कारच नाही त्याला सांगून त्याला हे ज्ञान सांगून सुद्धा आमचाच वेळ गेल्यासारखा होते.
आमचाच वेळ गेला. मग ज्या विहिरीमध्ये अगोदरच खडकाळ विहीर आहे त्यात तुम्ही पाणी ओतलं तर ते मूळचा झरा नसल्यामुळे तिथं पाणी राहील कसं? तसं आमची ही विहीर आहे ना खडकाळ आहे. हे ओतायचं चालू आहे आता टँकरनं आणून. टँकर नुसता वळला की ते जाते. टँकरनं रिव्हर्स मारला की पाणी गेलं असं. आणि ज्याचा जरा मागच्या अभ्यासानं पूर्व सुकृताचा पूर्व अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोच वापरलंय तिथे. हे आमचं काय झालंय पूर्व सुकृत नाही धन्य माय आली सुकृताचे फळ फळ ते. म्हणजे आमचं फळ काय आहे? 6वा वेतन 7वा वेतन 8वा वेतन. आता तिकडे लक्ष आहे. पेन्शन एवढी बसणार, घर बांधायचं आहे, गाडी घ्यायची आहे, झालं आमचं. हे फळ आम्हाला. आणि संत म्हणतात अरे जे फळ आहे ते संसाराचा अनर्थ आहे. आम्ही काय फळ बांधून घेतलं आजपर्यंत? कर्म केलं आणि कर्म फळ निर्माण केलं. कर्तृत्व भाव निर्माण करून त्या कर्तृत्वानं आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये त्या कर्माचा बंध आम्ही आता बांधून घेतलाय. असं म्हणतोय. अण्णा म्हणतात ज्ञान झाल्यावर कर्म कसं होतंय तर बाधितानुवृत्तीनं होतंय. मग आता बाधितानुवृत्तीनं दिवसभरातलं कुठलं कर्म होतंय आमचं? सत्यता निघून कुठे जाते? चहा घेतला हे सुद्धा उत्तर बोला जरा. काय परमार्थ सांगायला बोलायला ऐकायला सोपं आहे पण अंगावर बांधायला फार कठीण आहे. बांधणार नाही असं नाही पण रात्रंदिवस आपल्या स्वतःच्या आबा सांगतात ते आपले चिंतन व्हायला पाहिजे. माझं आता काय चालू आहे? माझं काय चालू आहे? माझं काय चालू आहे? माझी वृत्ती जी आहे. वृत्ती म्हणजे काय? सारखं विचारायला पाहिजे. तुम्हालाच विचारायचं, मला नाही. तुम्हाला विचारलं तर तुमच्या आतमध्ये जे ज्याला समजलं वृत्ती तो साक्षी आहे ना तो त्याची व्यवस्था लावतोय. एखादी गोष्ट तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर त्याला पहिल्यांदा कळते, तुमचा भाव कळतो आणि त्या भावाची व्यवस्था लावण्यासाठी निराकरण करण्यासाठी तो व्यवस्थापन लावतो. साक्षीच त्या अखंड आहे ना. तुमच्या भावानुसार फळ देते ती. भावानुसार फळ देते. सगळा व्यवहार होतो तो साक्षीद्वाराच होतो. तुमचा भाव काय आहे, तुमची अंतःकरणामध्ये तळमळ काय आहे ते तुम्हाला प्राप्त होते. मग संतांना ते प्राप्त झालं, तुम्हाला आम्हाला का होत नाही? आमचा भाव नाही. भाव म्हणजे काय ते पण विचारायचं परत. हे सारखं कळू येईल विचारिता. कळू येईल विचारिता. म्हणून त्या ठिकाणी असंच एक बसली ती सभा सत्संगाची आणि ते कुणीतरी सकाळी सांगितलं होतं प्राणायाम करताना की नखावर नख घासली की ब्रह्म नाही कळलं तरी चालते पण केस तरी येतात म्हणली व्यवस्थित. मग ती म्हणतात लोक बसलेली आहेत का नाही का ब्रह्म कळना पण आपले केस तरी चांगली राहतील म्हणून विचार करत बसतात. असं कळू येईल विचारिता. पण हे कळू येईल वय त्यावेळेला हे विचारिता. हे कळण्यासाठी सद्गुरूंकडे जायचं असतं त्यावेळेला. मला हे कसे येतील माझी हे पोट कसं चांगलं राहिलं नाही. अरे काय किती चांगलं राहिलं तरी तुला एक दिवस लक्षात घे तर ब्रह्मदेव जर टिकलेला नाही तर आपलं काय? रावणाची लंका टिकलेली नाही आपलं आपलं कुठं काय टिकणार आहे की झाडकी पत्ती. आपण तुकोबारायाने पहिले सांगितले पहा त्या रावणा काय झाले. कारण का रावणापासून सगळी काय आहे खाली. तेवढा अजून पुरुष मिळवणारा सत्ताधारी आणि भक्तही कोण नाही तेवढ्यासारखा. म्हणजे त्यांनी काय सांगितलं बघा रावणाची संपत्ती राहत नाही. आणि रावण कुणाला सांगितलं की जो ब्रह्म असताना जो 10 तोंडानं विषयांचे भोग घ्यायला लागला दशेंद्रिय त्यांच्याद्वारे दशरथ म्हणलंय ना एक दशरथी आहे आणि एक
दाशरथी आहे. एक 10 घोड्यांच्या रथावर आरूढ स्वामी असलेला दाशरथी राम आहे. हो. आणि एक त्याच रथात बसून इंद्रियांच्या स्वाधीन झालेला रावण आहे. परवा असं ऐकण्यात आलं, रावणाला मारणारा राम हा त्यांनी क्षमा मागितली मंदोदरीची. हा तिने सांगितलं तुम्ही रावणाला मारलेलं. हा त्याच्या विषयाने म्हणजे होय होय हे कागद न राहिल्यामुळं होय होय बरोबर आहे. हो. चला. हा आपण काय घ्यायचं त्याच्यामध्ये की साधकानं हे इंद्रिय जी आहेत ती प्रवृत्ती मार्गामध्ये न लावता निवृत्ती. ती माग वळवून ते आपण जे आहोत ते आपलं ज्ञान जे काही अधपतित व्हायला लागलेलं आहे अंतकरणाच्या स्तरावर येऊन जीव रूपानं येऊन इंद्रिय रूपानं तमोगुणाचं जे काही कार्य आहे ते म्हणजे विषय, त्याच्या ठिकाणी ते भोग घेण्यासाठी आम्ही दिवसभर व्यापार करतो. काय करतो आम्ही दिवसभर जे कार्य करतो ते कशासाठी करतो? चैतन्य समजून घेण्यासाठी. आम्हाला असं वाटतंय की हे कार्य केल्यानंतर काहीतरी मिळावं, त्यातनं साधन सगळी आणावीत आणि त्याचा भोग घ्यावा. म्हणजे आम्ही कोण आहोत? भोगी आहोत. हो. मग ती काय संक्रांतीला भोगी करायची गरजच नाही. आमची रोजच भोगी चालू आहे. आम्ही योगी कुठं आहोत? योगी कुठं आहोत आम्ही? आणि ते म्हणतात की तू योगी हो म्हणतात. योगी पावन मनाचा. योगी हो म्हणतात. हो. तस्मात योगी भव अर्जुना, तू योगी हो अगा योगी जो म्हणीचे. म्हणून आपण मूळ जे आहोत ते विसरलंय. त्याला कारण आहे ते म्हणजे मायेचं आपल्या ठिकाणी असलेलं अस्तित्व. कार्यावरून माया समजते. होय. आणि ते मायेचं कार्य काय आहे तर फक्त अधिष्ठानावर आहे त्याला ब्रह्म म्हणायचं आणि भासतंय त्याला माया म्हणायचं. आहे त्याला काय म्हणायचं? ब्रह्म. आणि भासतंय त्याला काय म्हणायचं? माया. तेच सांगितलं. सत्पत्य ब्रह्म जे आहे 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 असं आपल्या ठिकाणी आहे ना. आहे 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 काय आहे ते माहित नसल्यामुळं भासायला लागले ते माया आहे. ते चित्त काय भासायला लागले? आमचं ज्ञान भासायला लागले. ते ज्ञान कुठून आलं? मूळ ज्ञानापासून आलं. मूळ ज्ञान आलं. हो. मूळ ज्ञान अंतकरणाच्या ठिकाणी आलं. मग ते काय झालं? चित्तचं काय झालं? चित्त झालं. आणि चित्त काय झालं? पुढं चित्त झालं. चित्त झालं. हो. हा. आणि ते चित्त मग त्याच्या ठिकाणी हे अंतकरण जे आहे ते चित्त अनुसंधान काय ठेवतंय? चित्त अनुसंधान काय ठेवतंय तर त्या चित्तामध्ये जे आहे म्हणजे विषय आहेत त्याचंच अनुसंधान ठेवतंय. आणि संत काय म्हणले? अनेक दुसरे मज नाही आता नेमी लिया चित्ता. मग संतांचं चित्त आता फक्त नावाला चित्त आहे, पण त्याच्यामधलं जे काही विषय आहेत ते निघून पण चित्त चैतन्यात मुरलं त्यांचं. आणि आमचं चैतन्य हे चित्त रूपानं आता कार्य करायला लागलं. हे होऊन सुद्धा मूळ आमचं जे कूटस्थ आहे त्याच्या ठिकाणी काही झालेलं नाही. मग हे कुठं व्हायला लागले तर हे आभास अंशामध्ये. अधिष्ठान अंशामध्ये काहीच होत नाही. 2 अंश आहेत तिथं, सामान्य वन्नी आणि विशेष वन्नी. निज ज्योती आणि ज्योती. निज ज्योती म्हणजे कूटस्थ. त्याला ते परवाचा अभंग सत्यज्ञानानंत ते शेवटचं ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. मग ज्योती म्हणजे काय? चिदाभास. ज्योती हा चिदाभास जीव. आणि ह्या जीवाचं सगळं जे पुढचं कार्य आहे मुळात जीवच कसा आहे? आभासी आहे. म्हणजे काय आहे? खोटा आहे. मग त्यानं दिवसभर केलेल्या कल्पना कशा आहेत? खोट्या आहेत. आम्हाला वाटतात का? नाही. का वाटत नाही? तर अण्णा सांगतात त्याप्रमाणे आम्ही चिदाभासानं आपण कोण आहोत इकडं लक्षच नाही. त्याचं लक्षच नाही. लक्ष कुठं आहे त्याचं? लक्ष बाहेर आहे. म्हणून संत म्हणतात लक्षात ठेव.
लक्ष आत ठेव. ज्याचं लक्ष रामावर आहे तो लक्ष्मण, ज्याचं मन लक्षावर आहे तो रामाबरोबर आहे, तो रामाचा भाऊ आहे. आपण ही लक्ष्मण व्हायचं आहे जर मन लक्षावर असलं तर. त्यासाठी भावरूपी भरत भाव पाहिजे, सद्बुद्धी रूपी सीता पाहिजे, तर या देहाची काय होऊ शकते? युद्धरहित अवस्था अयोध्या. आता जे आमचं युद्ध चालू आहे, अंतरी जग अंतरी मन बाहेरी जग, बाहेरीचं जगच आतमध्ये मनामध्ये यायला लागलेलं आहे, आभाषित व्हायला लागलेलं आहे. आमचं काय व्हायला लागलं? आमचं ज्ञान ते हे विषय रूपानं तेच भासमान व्हायला लागले सगळं. आता आम्ही सुनीलकडे बघितलं, सुनीलकडे बघित असताना एक सुनील आहे म्हणजे एक वस्तूमध्ये दोन गोष्टी आहेत, एक माया आहे एक ब्रह्म आहे ना, बरोबर आहे ना? म्हणजे दोरीच्या ठिकाणी दोन गोष्टी आहेत का नाही, है ना? एक ब्रह्म आणि माया. मग त्याला किती वर्णन किती सुंदर केलंय त्यांनी की ब्रह्मतेची माया, माया तेची ब्रह्म, अंगी छाया जयापरी म्हटले. ती ब्रह्म आणि ब्रह्माची शक्ती सोडून नाही, पण त्या शक्तीची कृपा झाली तर ती शक्ती ब्रह्माला भेटवते. म्हणजे विद्यामायेची कृपा झाली तर ती विद्यामाया सद्गुरु रूपानं येऊन तुमचं आवरण दूर करते. हो, त्याच्यामध्ये आहे बोलणे चालत तरी तुम्हाला काही होईल. मग ही विद्या माया, तिलाच काय म्हटले संतांनी? शांकरी विद्या. त्यालाच गुरुरीती आख्याया लोके साक्षात विद्या शांकरी. तीच विद्या गुरु रूपानं या लोकामध्ये, लोक म्हणजे काय तर अनुभवाचं स्थान. लोक म्हणजे अनुभवाची जिथं आपल्याला प्रतीती येते. आता कोणत्या लोकात आहोत आपण? मृत्यू लोकात. का तर आम्हाला मृत्यूचा परिचय आहे. आमचा मृत्युंजय झालेला नाही अजून. मृत्युंजयेश्वर मंत्र म्हणून सुद्धा आमचा मृत्यू अजून टळलेला नाही. आम्ही परीक्षित झालेलो नाही, आम्ही परीक्षा दिलेली नाही. परीक्षा द्यायला पाहिजे आणि परीक्षा घ्यायची काही गरज नाही. आपली आपण परीक्षा घ्या. दुसऱ्याची परीक्षा घेऊन काय फायदा आहे? अजून आपलंच काय झालेलं नाही तर दुसऱ्याची टेस्टर लावून काय फायदा नाही. आपला अजून सुखदुःख गेलेलं नाही, आपलंच अजून करते भोगते पण गेलेलं नाही. आपल्याच अंतकरणामधले अजून अंतकरणाचं जे आपले तादात्म्य आहे तेच अजून सुटलेलं नाही. दिवसभर आमच्या अंतकरणामध्ये एक सुद्धा स्वरूपाचा विचार वृत्ती उमटत नाही. म्हणून अंतकरणामध्ये जे मुळात शुद्ध अंतकरण आहे ते ज्या वेळेला अनादिकाळाच्या संस्कारानं ज्या वेळेला दूषित होतं त्या ते अंतकरण परिणाम पावायला लागते. म्हणजे काय परिणाम पावायला लागते तर ज्ञानच अंतकरण रूपानं परिणाम पावायला लागते. तेच अंतकरण जर शुद्ध झालं तर अंतकरण राहतच नाही, ते मूळ चैतन्याशी एकरूप होते. जोपर्यंत त्याच्यात दोष आहेत तोपर्यंत ते त्याचं अस्तित्व वेगळं आहे. नाहीतर मनही झाले, चित्त चैतन्य झाले, बुद्धी तदाकार झाली आणि अहंकार त्या मूळ स्वयं असलेल्या त्याच्याशी एकरूप झाला. मग तो भिन्न का पडला तर अज्ञान जोपर्यंत होतं, अज्ञानानं मी जे मूळ जो होता तो मी ज्या वेळेला वेगळा झाला आणि मी देह आहे, मी जीव आहे असं त्याच्या ठिकाणी कल्पना निर्माण झाल्या. ही कल्पना आहे, भ्रामक कल्पना.
आपली विस्मृती होऊन, दोरीची विस्मृती होऊन सर्पाची कल्पना निर्माण झाली. काय दोरी सर्प झाला काय नाही, फक्त कल्पना झाली. हो, तसं माझ्यावर नुसती कल्पना झाली आणि असे अनंत जन्मामध्ये आम्ही ह्या कल्पनेमध्येच आहोत. आणि संत म्हणायला लागल्या, कल्पनेची बाधा मला, मी जरी परत जन्माला आलो तरी तेवढी कल्पनेची बाधा तेवढी होऊ देऊ. कोणती कल्पना? मी देह आहे, मी जीव आहे, हे माझं आहे, ही कल्पना माझ्यात येऊ देऊ नकोस. सकाळी नको, दुपारी नको, रात्री नको, जागृती, स्वप्नी, सुषुप्ती, ही कल्पना नको. असं कधी आम्ही म्हटलं देवाला, मला कल्पना तेवढी नको म्हणून? आणि मला अकल्प कर. कल्प नसलेलं, वृत्ती नसलेलं माझं जे शुद्ध ज्ञान आहे ते मला प्राप्त होऊ दे, असं कधी आम्ही म्हटलं? आम्ही गेलं की आमच्या डोक्यात काय असते तेवढाच पांडुरंग झालेला असतो. कुणाला वाटत असेल शेती चांगली व्हावी, कुणाला वाटत असेल बिझनेस चांगला व्हावा, कुणाला वाटत असेल लग्न व्हावं, कुणाला वाटत असेल मुलगा व्हावा, कुणाला वाटत असेल मुलग्याला ॲडमिशन. पांडुरंग आमचा तेवढाच, तो अखंड नाही, तो ज्ञानरूप नाही, तो आनंदरूप नाही, तो चिद्रूप नाही, तो सर्वाधिष्ठान नाही, सर्वत्र तू आहे असा आमचा पांडुरंगच नाही आहे. आमचा पांडुरंग कसा आहे? आमच्या कल्पनेप्रमाणे. एकदा अनुकूलता प्राप्त झाली, पांडुरंगाची कृपा, मायेची नाही त्या ठिकाणी. संत म्हणतात अनुकूलता प्रतिकूलता अंतकरणाचे धर्म आहेत आणि अंतकरण मायेचं कार्य आहे. मायाच मुळात नाही तर हे अंतकरण आणि जीव हे सगळं कुठलं असणार त्यावेळेला? आमचं हे गणित आता सोडवायचं कसं, हा एक मोठा प्रश्न आहे. परमात्मा एक मोठं गणित आहे. हे विचारानंच सुटणार हे. आणि तो विचार कसा आहे? संतांच्या सानिध्यामध्ये त्यांना शरण जाऊन त्यांची सेवा करून. एक अमृतानुभवामध्ये दूत महाराज लिहितात की कर्मठ लोक कर्म करत असतात, उपासक उपासना करत असतात, योगी योगाचा अभ्यास करत असतो, पण चित्तीत चैत्य कालत्रयी होणं शक्य नाही. चित्तीत चैत्य कालत्रयी होणं शक्य नाही असं ज्यानं जाणलं, अनुभवलं तो ज्ञानी. असा ज्याचा निश्चय झाला तो जीवनमुक्त, तो ब्रह्मज्ञानी. की त्या ब्रह्माच्या ठिकाणी असं काही होणं शक्य नाही, काही झालेलं नाही, काही होणार नाही, काही होऊ शकत नाही. तिन्ही काळामध्ये माझं ज्ञानरूप अखंड आहे असं ज्याला झालं आणि हे सगळं त्यानं बाद करून टाकला, तो मुक्त झाला. आणि असं ज्याला झालं नाही तो मग ते हे चित्त त्याला काय करायला लागलं? ते मूळ जे आहे चित्त, ते काय झालं? चित्त आणि चित्त, ते चित्ताच्या ठिकाणी मग आमचे हे सगळं जे आहे ते भासमान व्हायला लागले, नसलेलं भासमान व्हायला लागले. आता सकाळपासून सगळ्या वस्तू ज्या आहेत तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये, आता मी तिकडे माझ्या याच्यामध्ये काम करत होतो, ते खोलीमध्ये औषधं होती सगळी. मग ती औषधांना औषध आहेत माहिती आहे का हो? नाही. ही खोली माझी आहे, त्या खोलीला माहिती आहे का हो? बर, ही औषधं कशावरची आहेत? आता मी औषधं घेऊन आलो ती त्यांना माहिती आहे का हो? हे सगळं कुठं व्हायला लागले? भास. मी कोल्हापुरातनं कावण्याला आलो, हे कुणाला माहिती आहे? गाडीला माहिती आहे का देहाला माहिती आहे? आणि आता मी कावण्यातनं कोल्हापूरला जाणार, कोल्हापुरातनं इथं आलो, हा सुद्धा एक भास नाही? आलो मी जर ब्रह्म आहे आणि ब्रह्म अखंड आहे तर ती येईल आणि जाईल कशाला? आणि मी जर देह आहे तर ती येणार जाणार.
आणि येणं आणि जाणं हा भास आहे, पण भास खरा आहे आणि ब्रह्म खरं आहे. आणि ते संत म्हणतात निरंजन आम्ही बांधिले घर निराभासी निरंतर राहू देते. कुठं काय निराभास, सगळं आमचा आभासातच आहे. मुळात ज्ञान ज्या वेळेला आभासित झालं ते दोन झाले, एक जीव झालं एक ईश्वर झालं. दोन्ही आभास आहेत म्हणतात. मग आता माया आता बघा मायेच्या दोन शक्ती, एक विद्या एक अविद्या. विद्येमध्ये प्रतिबिंबित झाला जीव, शिव. तेच म्हटलं कोण आहे का जागा बघूया, झोपल्यात सगळे. होय, विद्येत प्रतिबिंबित झाला शिव. त्याच विद्येमध्ये पडलेल्या चैतन्याच्या प्रतिबिंबास शिव अशी संज्ञा आहे, ईश्वर अशी संज्ञा आहे. अविद्येत प्रतिबिंबित झालेल्या चैतन्याला जीव अशी संज्ञा. एकाची उपाधी काय आहे? अविद्या. एकाची उपाधी काय आहे? विद्या. बरोबर आहे ना अण्णा? बरोबर आहे. हा, पण दोन्ही कशी आहेत तर प्रतिबिंबित आहेत. मग त्या विद्या आणि अविद्या ह्या त्या मायेच्या दोन लेकी आहेत. काय आहेत? दोन मुली आहेत. हो, आणि हे जीव आणि शिव मायेचे कोण आहेत? पुत्र. मग ब्रह्माचे कोण झाले? नातू. तिचे नातू आहेत वय, तिची नातवंड आहे. मग हे दोन मायेचे म्हणजे मायेचे ह्या दोन मुली आणि त्याची ही काय नातू, म्हणजे मायेचे हे नातू आहेत. कोण आहेत? मायेचे हे नातू आहेत. मग जर मुळात मायाच जर कल्पित आहे तर त्याच्या पुढचे हे दोघ जण मुली आणि त्याची जी मुलं ती काय आहेत? मग आता जीवच कल्पित आहे तर जीवानं निर्माण केलेला कल्पितला संसार त्याचं अस्तित्व कुठं आहे? कल्पना आहे तोपर्यंत. म्हणून आम्ही कसे आहोत तर आमच्या कल्पनेत जसे आम्ही आहोत तसे आम्ही आहोत. आमचा देव कसा आहे? आमच्या कल्पनेप्रमाणे देव आहे. एकादशीला झोपतो, डिस्टर्ब करायचा नाही, देव झोपतो. असला देव आमचा झोपणारा देव आहे. संत अहो, म्हणजे त्या देवाचं स्वयंप्रकाशमान अस्तित्व अव्यय असं जे असलेलं अस्तित्व, निरंतर असलेलं अस्तित्व, अशा आमचा असं पण आमचं आहे, असा पण देव आहे. म्हणजे आम्हाला देव एक न झोपणारा पण मान्य आहे आणि झोपणारा पण मान्य आहे. म्हणजे अण्णा सत पण आहे आणि असत पण आहे आणि सतासत पण आहे, असा आमचा देव आहे म्हटलं तर हाय. आणि नंतर म्हणतोय आम्ही काय देव नाही बघा जगात. म्हणजे आमचं नक्की अजून संतांवर पण विश्वास नाही, काही ठरलेलं नाही अजून. म्हणजे आम्ही अजून पूर्ण पार्टीत त्यांच्या देव आहे बरं का. कधी ह्याला चांगला अनुभव आला तर, आणि ह्याला जर वाईट अनुभव आला, देव नाही हो जगात. आहे आणि नाही हे त्याच्याच अधिष्ठानावर बोलायला लागलाय. तो नसता तर कोणच नसतं, कोणच नसतं. तो नसता तर कोणच नसतं. म्हणून त्याचं अस्तित्व जे आहे ते सगळ्याला सत्रूपानं आहेच. वस्तू आहे म्हटल्यानंतर त्या वस्तूचं अस्तित्व ज्याच्यामुळे आहे ते आहे, आणि वस्तू ज्याच्यामुळे भासायला लागली ती माया आहे, ते चित्त आहे. चिद, हा, चिद, चित आणि चित्त. चिद मूळ जे चिदत्व आहे, ज्ञान रूपत्व, ते जेव्हा अंतकरणाच्या स्तरावर आलं त्यावेळेला ते काय झालं? वृत्ती ज्ञान, ते चित झालं. आणि तेच ज्या वेळेला इंद्रियांच्या स्तरावर झालं त्यावेळेला ते चित्त झालं, विषयांचा ध्यास घेऊन. कळालं ना? चिद, चित्त आणि
चित्त. चित्त कशाला म्हटलंय? जे विषयाचं अनुसंधान करते ते. आणि ते चित्त जर मागं फिरलं तर ते काय झालं? ते ज्ञानरूप झालं. आणि ते ज्ञान विरून गेल्यावर ते चित्त झालं. योग वैशिष्ट्यामध्ये विशेष विचार आला हा होय, आहे की हे संतांनी सांगितलेलं आहे हो. आपण कुठे विचार करत नाही हो. आता तुम्ही वाचला असेल म्हणून, पण कोण योग वैशिष्ट्य वाचणार त्यावेळेला? योग वाशिष्ठ कोण वाचणार त्यावेळेला? चित्त विशेष प्रकाशाने होय होय. हे काय त्यांनी काय सांगितले? हे चितीचं सगळं हे आहे. चितीच विश्वरूपानं प्रतितीला यायला लागली. बरोबर आहे. म्हणजे चिती म्हणजेच ती माया जी आहे तीच हे खेळ दाखवायला लागल्या. उत्पत्ती स्थिती लय जी करायला लागल्या ती चितीच करायला लागल्या. आणि ती कुठं करायला लागल्या? बाहेर नाही, आपल्या अंतकरणामध्ये ती चितीच काय व्हायला लागल्या? विश्वरूपानं प्रतितीला यायला लागल्या. मग संत काय म्हणतात? मावळवीत विश्वा. मग त्या चितीचीच कृपा झाली, म्हणजे त्या ज्ञानाचीच कृपा झाली, म्हणजे विद्यामायेचीच कृपा झाली. तर महाविश्वरूपी भास जो आमच्या अंतकरणात निर्माण व्हायला लागलाय, आम्ही तेवढ्या आकाराचं व्हायला लागलोय, तो भास मावळून जाईल आणि तो भास सत्य नाही. मग भास होणार नाही का? त्याला होणार. मृगजळ दिसणार का नाही? त्याला दिसणार. पण त्याच्यातलं हे सत्य नाही. म्हणून मायेच्या 3 अवस्था सांगितल्या. एक दृश्य जगत, आणि हे विश्व जे आहे, हा देह आहे, हा प्रथम सत्य वाटतो. ही मायेची अज्ञानातली अवस्था आहे. त्यानंतर संतांच्या कृपेनं श्रवण मनन ज्या वेळेला झालं त्यावेळेला हे दृश्य जगत खोटं आहे असं त्याला वाटायला लागतं. पण तरी पण पूर्ण पटलेलं नसल्यामुळं अभिमान ठेवूनच परत कार्य होत असते. पण त्याच्या डोक्यात येत असते अरे हे सगळं खोटं आहे म्हणून. आणि ज्या वेळेला त्याला अप्रोक्ष ज्ञान होतं त्यावेळेला त्या विश्वाचं बाध होऊन त्या एक लक्षात येतं की अरे हे सगळं मायेचं कार्य आहे, ह्यातलं काय खरं नाही. तरी पण अजून त्या ठिकाणी जगताचा भास राहतो, देहाचा भास राहतो. ही मायेची 3री अवस्था आहे. मग जीवनमुक्त त्या ठिकाणी आहे, जो 3ऱ्या अवस्थेत गेलाय. हे सगळं त्याचं बाद झालेलं आहे. एक आत्माच 3 काळामध्ये सत्य आहे. अनात्म जी काही माया आहे तिचं परिवर्तनशील त्यानं जाणून घेतलेला आहे स्वभाव, नाशिवंत स्वभाव जाणून घेतलाय. आणि सर्वत्र एकच तत्व विराजमान आहे. असं जरी असलं तरी त्याला अजून त्याचा भास होत असतोय. ही मायेची 3री अवस्था पंचदशीकारांनी सांगितली. मग आता आपण पहिल्या अवस्थेत आहोत. अजून विषय सत्य आहे, जग सत्य आहे, देह सत्य आहे, मी सत्य आहे, सगळं हे आमचं सत्यच आहे. आपण सत्य तू विठ्ठला झालेलं नाही. म्हणून हा जो चित्पत्ती माया जी आहे, हे मायेचं जे कार्य आहे ते आपल्या अंतकरणामध्ये काय व्हायला लागलेलं आहे? आपल्याला अनुभूतीला यायला लागले. दोरीवर सर्पाची अनुभूती येत नाही. आपल्या अंतकरणामध्ये पूर्वीच्या स्मृती ज्ञानानं, पूर्व संस्कारानं आपल्याच ठिकाणी मी ब्रह्म असताना सुद्धा मी देह आहे हे असं आम्हाला घट्ट ज्ञान आहे. भास बी नाही आता. अप्रोक्ष भ्रांती. अप्रोक्ष भ्रांती तुमच्या म्हणण्याप्रमाणे अप्रोक्ष भ्रांती. म्हणजे आम्हाला जे अप्रोक्ष ज्ञान असायला पाहिजे ते आमच्याकडे अप्रोक्ष भ्रांती आहे. आणि परोक्ष ज्ञान आहे आपल्याला. हा परोक्ष ज्ञान. आणि संत म्हणतात हे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य म्हणत होतले. आता हे गुरु काय सांगायला लागल्यात? तत्त्वमसी. तत् ते ब्रह्म, त्वम तू कूटस्थ, किंवा त्वम ईश्वर. तत् ईश्वर आणि त्वम जीव. उपाधीचा बाध करून तत्त्वम पदाचं अशी पदानं ऐक्य दाखवलेलं आहे. मग असं हे उपाधी वेगळा वाच्याचा त्याग करून लक्षार्थाचं ते आपण काय करायचं आहे? थोडस चिंतन करायचं आहे. चिंतन कधी करायचं आहे? वेळ मिळेल त्यावेळेला, सवड मिळेल त्यावेळेला. असं ज्या वेळेला आपल्याला संतांनी म्हटले क्षणोक्षणी करा हाची विचार. मग काय सांगितलं? सत्पत्ते ब्रह्म आणि चित्पत्ते माया. वेगळं आहे एक आणि भासायला लागले दुसरंच. आम्ही आहोत एक आणि भासायला लागले दुसरंच.
हा भास विचारानं चिंतनानं हळूहळू हळूहळू हळू भास काय करायचा आपल्याला निराभास करायचा. जे आभासी चैतन्य आहे त्याचं अधिष्ठानाकडे जायचं आहे. जे चिदाभासानं आपलं अधिष्ठान कोण आहे, माझं अस्तित्व कशामुळे आहे. जीव कसा सांगितला संतांनी, असत जड आणि दुःखरूप आहे. शिंपी कशी सांगितली, सतरूप चिद्रूप आनंदरूप आहे. आणि चांदी कशी सांगितली, असत जड आणि दुःखरूप आहे. तसं हा देह कसा आहे, असत जड आणि दुःखरूप आहे. आणि देहाला अधिष्ठान कसा आहे, तर सतरूप चिद्रूप आनंदरूप आहे. मग आभासाच्या ठिकाणी थांबायचं. आमचं ज्ञान कुठं थांबलंय आता, आभासाच्या ठिकाणी आहे. मी तुमच्याकडे कशा दृष्टीनं बघतो, जे जे दिसे भूत ते मानिजे भगवंत. का मानिजे, तर एकदम जाणीजे होणार नाही. म्हणून पहिल्यांदा मानिजे. पहिल्यांदा तुम्ही मान्य तरी व्हा. आता तुम्ही जगमान्य आहात, लोकमान्य आहात. निदान तुम्ही आता देवमान्य व्हा, संतमान्य व्हा. देव राहून दे, अगोदर संतांच्या वचनावर विश्वास तरी ठेवा. म्हणून परवा आदिनाथ महाराज सांगत होते, पहिल्यांदा संतांनी एकनाथी भागवत मध्ये 28वा काहीतरी अध्याय आहे, त्याच्यामध्ये आत्मा सांगितला पहिल्यांदा. मग आत्मा कळाला, जीव सांगितला, कळाला नाही म्हणून. मग जीव कळाला नाही म्हणून भक्त सांगितला, तू भक्त हो, कारण तुला जीव समजेना झाले. आज जीव शुद्ध आहे, पाण्यात पडलेलं प्रतिबिंब शुद्ध आहे, त्याला त्या पाण्याचा स्पर्श नाही. अंतकरणात पडलेलं चैतन्य प्रमाता शुद्ध आहे, त्याची आम्हाला जाण नाही. आम्ही अंतकरणाला अडकून बसलो, त्यावेळेला ते आमचं जीवत्व सुद्धा ते काय झालं, विकारी झालं अंतकरणानं. आणि मग मी देह झालो. देह झाल्यावर करते भोगते पण आलं, जन्म मृत्यू आला, पाप पुण्य आलं, अनेक दोष आले. म्हणजे एक प्रमाता दोष स्वीकारल्यानंतर काय 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 पुढे होतंय. मग प्रमेय दोष आहे, मग प्रमाण दोष आहे. असे सगळे दोषांचं काय निवारण करायचं आहे, निरसन करायचं आहे. आणि मग ते दोषांचं निवारण करून प्रमाता प्रमेय आणि प्रमाण या तिन्ही अवस्थांना सोडून मी याच्या पलीकडं काय आहे, शुद्ध आहे. त्या ठिकाणी पहिल्यांदा त्याला त्या शुद्ध प्रमात्याचं ज्ञान व्हायला पाहिजे, म्हणजे त्या जीवाचं. मग त्या जीवाला मी साक्षी आहे याचं ज्ञान व्हायला पाहिजे पहिल्यांदा. त्याला आता मी साक्षी आहे माहिती नाही, तो भोगता झालाय, तो देह झालाय, भोगता झालाय. आणि त्या साक्षीला मग कूटस्थ आहे, कूटस्थाच्या ठिकाणी साक्षीत्व तरी कुठं आहे. मग तो माग यायचा आहे, आणि मग तो कूटस्थ अखंड आहे, नुसता देहात नाही. आम्हाला असं वाटतंय मी इथंच एवढाच आहे, मी साक्षी आहे, बाकीचं काय आहे, बाकीकडे साक्षीच आहे. म्हणजे आमची वृत्ती किती देहाला सोडायला तयार नाही. ध्यान करतो म्हणला तरी तेवढा देह धरून ध्यान करतोय, ज्ञान चिंतन करतोय म्हणला तरी मी व्यापक आहे असं चिंतनच करत नाही. घटाकाश मठाकाश महत आकाश एकच आहे म्हणते, पण हा घटाकाश काय सोडत नाही. घटाकाश महत आकाश एकच आहे असं सांगून कूटस्थ चैतन्य ब्रह्मचैतन्य एक आहे सांगून ह्याचं कूटस्थ चैतन्य देहा एवढे होऊन बसले, त्याचं काय करायचं, सुटतच नाही. कारण आमचं चिंतन कमी पडते, आमची अनुभूती कमी पडत्या. आणि म्हणून हळू चिंतने तद्रूपता व्हायला पाहिजे की, असं म्हणून काय पाठ करून होणार आहे, व्हायला पाहिजे ना. त्यासाठी आपल्याला संतांनी काही साधना सांगितली, काही ध्यान सांगितलं, एकांतवास सांगितला, अल्पाहार घ्यायला सांगितला, अल्पनिद्रा घ्यायला सांगितली, अल्पविहार घ्यायला सांगितलं. का तर आमचं ज्ञान विखुरलं जाते हो. तुम्ही आता शेत तुमचं जर 4 किलोमीटर असलं, परत यायला वेळ लागणार का नाही,
तसं आम्ही आता बंद आमचे जे बांधून घेतल्यात ना, लांब लांबचे बंद बांधून घेतल्यात, तिकडेच वृत्ती जाते आमची. पोरांच्या पोराकडे. आणि ते म्हणतात प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, भव हा तारी दातारा. अरे भव तारी दातारा, संत म्हणतात भवच नाही मुळात, तारा आहे. पण तुझं निर्माण केलेला भव जाईना झालाय, म्हणून देवानं केलेली सृष्टी अडचण करत नाही. ईश्वर सृष्टी अडचण, बाहेरचं जग त्रास देत नाही. बाहेरचं जग ईश्वरानं तयार केलंय, ते माया त्याची ही आहे, प्रकृती त्याचं काय आहे, पत्नी आहे म्हणूया, त्याच्या अधीन आहे म्हणूया, तिची शक्ती आहे म्हणूया, त्याचा स्वामी आहे, त्यांचं ते बघतात की. आणि तुझ्या अंतःकरणात तू सगळं बांधून घ्यायला लागलायस, त्याचं काय. आता जमीन ईश्वराची आणि नावावर कुणाच्या, ईश्वराची जमीन नावावर कुणाच्या जाते नाही. 3 सत्ता सांगितल्या हो, व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. मग यातली कुठली खरी म्हणायची आमच्या दृष्टीनं. व्यावहारिकच आम्ही मानतोय, प्रातिभाषिक तरी कुठे मानतो, कुठं काय त्यावेळेला आमच्याकडे व्यावहारिक सत्ता, ज्याला अस्तित्वच नाही, त्या सत्तेला अस्तित्वच नाही, कल्पना एवढीच सत्ता आहे. म्हणून 3 सत्ता सांगितल्या, लक्षात ठेवा. भूतसत्ता, सद्गुरूची सत्ता, देवाची सत्ता ईश्वराची, आणि जीवाची सत्ता. 3 सत्ता सांगितली. कुठली कुठली? सद्गुरूंची सत्ता, देवाची सत्ता आणि जीवाची. जीवाची सत्ता कल्पनेतली. जीवाची सत्ता कुठली? काय दिवसभर काय करतोय आम्ही? कल्पना करायला लागला की जीव झालाच बघा. आणि दिवसभर आमचं कल्पनेशिवाय एका मागून एक कल्पनाच आहेत सगळ्या. काय चाललंय, काय बसलेलं असतं, काय वृत्ती मौन केलेली असते, काय कुठं कल्पना निर्माण होईल आणि कुठं घेऊन जाईल, कुठं नेऊन डबऱ्यात घालेल, काय सांगता येत नाही. आता सरांचे कुठे मन गेले कुणाला माहिती, सरांनाच माहित. आता ते कुठले, आता ते घर बांधायचा विचार करायला लागल्यात का बंगला बांधायचा विचार करायला लागल्यात, मी काय विचार करायला लागलोय, तुम्ही काय, आपलं ते ज्ञान कुठं गेलंय कोणाला माहित, त्याला माहित हो. त्याचं काही अंतकरणाचं असं काय ते एक्सरे काढायचं काही माहिती नाही, ते कंट्रोल बी करतायत, त्याचं त्यालाच करायचं. म्हणून प्रत्येक वृत्तीला जाग राहावं म्हणतात. हाची नेमा आता वृत्ती न फिरे माघारी बैसलेश. म्हणजे काय बघा, ती आता त्यांची वृत्ती माघारी फिरली, त्यानं कुठंच जाणून घेतला हे सगळं आभासित असलेलं, हे मायेचं असलेलं, भ्रमानं निर्माण झालेलं, कल्पनेने निर्माण झालेलं, त्याचा त्यानं बाध केला. म्हणून गुरुकडे जाताना 3 सत्ता सांगतो ती विसरतील. एक जीवाची कल्पनेतली सत्ता आणि ईश्वराची भूत सत्ता आहे. भूतावर सगळं राज्य आहे त्याचं. त्याच्यातनं ते कोण काय ते अण्णा सांगतात. सर्व प्रेरकत्व, सर्व ज्ञातृत्व, सर्व भोक्तृत्व, सर्व कर्तृत्व, सर्व साक्षीत्व आणि सर्व नियंत्रत्व अशी 6 गुण आहेत त्याच्याकडे. आम्ही ते ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशस्वी अवधारे सांगतो ते बरोबर आहे, पण हे वेदांतामध्ये हे इकडे आहे आणि खाली आणि आतमध्ये तो प्रेरकत्व आहे. त्या माया त्याला हे करत नाही, तो मायेला काय करतो, चाले हे शरीर कुणाची सत्य, असं ते सगळं त्याच्याकडे, सगळं यंत्रणा त्याच्याकडे आहे. तो पुरुष आहे, तो जगदीश आहे, तो जगदीश्वर आहे, तो सूत्रात्मा आहे, तो हिरण्यगर्भ आहे, अशी बरीच नावं त्याला सांगितल्यात. काय ते एवढं आपण ते काय पाठ करत बसायला नको. एवढं सांगायचं काय होतं, भूत सत्ता ईश्वराची, कल्पनेची सत्ता जीवाची, आणि तिसरी सत्ता सद्गुरूंची ज्ञान सत्ता. हे ईश्वर सुद्धा तिकडं हस्तक्षेप करत नाही. आपणच माझ्या विठोबाचा कैसा, हा विठोबा ज्या वेळेला येतो ना त्यावेळेला तो आपणची देव गुरु होऊन येतात.
मग गुरु भेटणं किती भाग्याचा, विठोबा भेटल्यासारखं आहे असं वाटते को. गुरु भेटल्यावर गुरु येतात म्हटल्यावर पळून जाते. हे आणि कुठं गुरुचं काय करत बसता, हे कुठं अमृतानुभव सांगत बसतात, चांगदेव पासायचे सांगत बसतात. हे ज्ञान कोणी घ्यायचं, काय पैशाचं असलं तर सांगा. आमच्यासारखे हे गुरु पैशाच्या मागे लागले असले कसले गुरु. म्हणजे माझं सांगायला लागलोय मी गुरु आणि गोरू मध्ये फरक आहे. गुरु म्हणजे कोण, जो अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करतो आणि त्या जीवाला तो स्वयंप्रकाशमान चैतन्य आहे त्याचा सतत बोध. काय म्हणले, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल नेनती काही टाना टोना. नामस्मरणावाच. नामस्मरण म्हणजे काय, हे नव्हे, हे नामस्मरण नव्हे. ते जे मूळ जे आहे, मूळ नाम जे आहे, मूळ नाम माझ्या चैतन्य जे आहे त्याचे तुका म्हणे नाम चैतन्य निजधाम म्हटले. सोहम तरी वृत्ती आहे हो, पण तरी पण काहीच नसण्यापेक्षा ते सोहम म्हणायला हरकत नाही बाबा मी ती आहे म्हणून. पण मी ती आहे म्हटल्यावर अवघड होईल. म्हणजे हा म्हणायला लागलाय मी ती आहे म्हटलं तर अवघड होईल. बघा, कृष्ण अमर झाले, विष्णू अमर झाले, नारायण अमर झाले, ब्रह्मा अमर झाले, शरीरानं नव्हे. त्यांची समज जी होती त्या समजेनं, त्या तत्वाचा समज असल्यामुळं त्या तत्वाच्या दृष्टीनं ते अमर झाले. आणि 1400 वर्षाचा चांगदेव अमर होऊ शकला नाही. ज्यावेळी तत्वाची समज आली त्यावेळी तो अमर झाला. नाहीतर तो स्वतःला अमर समजत नव्हता, मृत समजत होता. देहबुद्धीनं तो मृत समजत होता. म्हणून तरी काळाला तो मरणारा समजत होता, मर्त्य समजत होता. आणि ज्या वेळेला त्याला देवबुद्धी आली, आत्मबुद्धी आली, अखंड तत्वाची बुद्धी आली, त्यावेळेला तोच चांगदेव काय झाला, ज्ञानदेव झाला. ते ज्ञानदेव झाले. ते चांगदेव, पहिले आपण चांगदेव तरी आपण चांगला तरी देऊया अगोदर. बरोबर आहे की, चांगला विचार करूया, चांगलं बघूया, चांगलं आम्ही चांगलं बघतो का हो, चांगलं बघतो आपण, चांगलं ऐकतो. बर, वाईट ऐकायला आलं तर बरं वाटतंय का नको वाटते, जास्त ऐकू. म्हणजे आम्ही अजून चांगदेव पण नाही आहे म्हणून अमृतानुभव चांगदेव 65 आपला अजून अधिकार नाही. ते जीवांना म्हणतात, ते जीवनमुक्ताला काय सांगायचं, चांगदेव 65, आणि ते विधेयमुक्तीला ते हे सांगायचं अमृतानुभव. अरे अजून काय खालचं वरचं काय कळणं झालंय, कुठे काय त्यावर काय कशाचं काय कळणं झालंय. अहो देह मी म्हणून जातच नाही आमचा, लवकर नाही, विश्वाचा भास जातच नाही, आमचं भोगते पण जातच नाही. किती अज्ञान असेल. म्हणून त्यांनी महाराजांनी परवा सांगितलं, पहिला दृश्याचा निराश कर, हो हो हो, द्रष्ट्याचा निराश सद्गुरू करणार. आणि दर्शनाचा निराश तू चिंतनानं कर. पहिल्यांदा दृश्याचा निराश कर, मग द्रष्ट्याचा निराश सद्गुरू करतील. अज्ञानानं निर्माण झालेला द्रष्टा, अंतकरणात निर्माण झालेला द्रष्टा, त्या द्रष्ट्याचं सुद्धा परमद्रष्टा जे कूटस्थ मागाय, ज्योतीची परमज्योती मागाय, तिकडं तुझी वृत्ती जाऊ दे. एक क्षणभर तरी तदाकार होऊ दे. त्या देवाच्या दारामध्ये एक क्षणभर तरी उभा राहा आणि या 4 देहांचा निराश कर. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, हे सगळ्या वृत्तीतले सगळे जे काही तू तादात्म्य संबंध बांधून घेतलायस तो एक क्षणभर सोड. एक क्षण, एक क्षणभर सोड, एक क्षण. म्हणून ते म्हटले त्यांनी, ते आठा प्रहरा माझारी मोठके निमिष भरी ते तुझा अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या ठाई अचुंबित न शक्सी देऊ तरी गा ऐसे करी या आठा प्ररा माझारी मोठके निमिष भरी देतू जाय. मग पुनवे होनी जैसे शशीबिंब दिसे दिसे हरपत आवसे नाहीसे होय
तैसे भोगातून निघता चित्त मज माझे रिगता हळूहळू पंडू सुता मीच मीच आहे मीच आहे मीच आहे अजून मीच आहे. हा मीच आहे हा सगळ्यांच्याकडे अनुभव आहे. पण हाच मी अज्ञानानं ज्या वेळेला अंतकरणाशी तादात्म्य पाहून देहबुद्धी बाळगायला लागतो त्यावेळेला तो मी त्याच्या उपाधीच्या योगानं अशुद्ध होतो. जसं सोनं अशुद्ध धातूंच्या संयोगानं हिनकसपणाला प्राप्त होतं तसा हा मुळात परब्रह्मस्वरूपावर स्फुरणारा हा जीव उपाधीच्या योगानं अज्ञानाच्या योगानं मी देह आहे असा अहंकार धारण करून जगतो. आणि या देहाच्या योगानं हे सगळं कल्पनेनं निर्माण केलेलं हे बाहेरचं विश्व त्या बाहेरच्या कल्पना बाहेरचे संबंध बाहेरचे सगळे आम्ही निर्माण केलेलं सगळं जे जाळ आहे. म्हणून दोन किडे सांगितले, एक कोळी आहे आणि एक आहे तो रेशमाचा किडा आहे. रेशमाचा किडाही जाळं निर्माण करतो पण स्वतःभोवती करतो आणि जो कोळी आहे तोही जाळं निर्माण करतो पण जाळं ताब्यात ठेवतो. आणि हा दुसरा किडा तो जीव आहे कल्पनेनं अज्ञानानं जाळं निर्माण करतो स्वतःभोवतीच काय करतो गुंफतो आणि आम्ही त्याच्यामध्ये गुदमरून मरतो. तसं आम्हाला आता झालेलं आहे. गुदमरलो आता काय आम्हाला श्वास सरळ घेता येत नाही. आम्ही कसं मरतो गुदमरून मरतो का कसं होतो नाही असं शेवटच्या क्षणी यांना म्हणता का मात अंती जे स्मरावे अंती जे स्मरावे हे त्याच्या तेच गती पावे म्हणून त्वा स्मरावे माते सदा. मग अंतकाळ कधी येणार आणि माझ्या चित्तामध्ये काय स्मरण आहे काय भास व्हायला लागल्यात. पत्नी माझी मुलं माझं दागिने माझे पैसे माझे इकडं प्लॉट घ्यायचा आहे तिकडं प्लॉट घ्यायचा आहे त्या प्लॉटवर 4 BHK बांधायचा आहे त्याच्यात फर्निचर करायचं आहे. हे तुमचं नाही सांगत मी माझं सांगायला. शाळा काढायची आहे विहीर काढायची आहे दुकान काढायचं आहे इथं डिस्ट्रीब्युटरशिप काढायची आहे तिथं डिस्ट्रीब्युटरशिप काढायची आहे आणि सगळं म्हणायचं संध्याकाळी प्रवचनात हे सगळं खोटं आहे बरं का. हे खोटं आहे माझ्यासाठी तुम्हाला पैसे तुम्हाला पैसे नको असतील तर मला द्या मला द्या मी घेऊन जातो. आमचा सत्संग खोटं आहे हे सांगण्यासाठी आहे. हे खोटं आहे समजून घेण्यासाठी समजून देण्यासाठी नाही सत्संग सांगायसाठी. मग हे सगळा हे चितपद भासायला लागले चित गेलेलं नाही कुठं पण काय भास व्हायला लागलाय खोटं भास व्हायला लागले म्हणून माया म्हटले त्याला. खरं भासायला लागलं असतं तर माया कशाला म्हटलं असतं. खरं जर कळायला लागलं असतं तर माया सर्प कशाला सांगायची वेळ आली असती. जर तुला दोरीच कळायला आली असती अरे दोरीच आहे तसं हे विश्व नाही हे परमात्मा तर तिला माया म्हणायची गरजच नव्हती. एकच ब्रह्म जगामध्ये तिन्ही काळामध्ये आहे पण ते ब्रह्मच काय कळणं झाले. ब्रह्माच्या ठिकाणी भ्रम होऊन माझ्या ठिकाणी प्रॉब्लेम झालाय माझंच भ्रम निघणं. अजून जगताच्या ठिकाणी भ्रम कुठं झालाय दोरीच्या ठिकाणी साप कुठं झालाय दिसणाऱ्याला प्रॉब्लेम झालाय. हो तसं माझ्या अंतकरणात हे भास व्हायला लागले तो सगळे. हा आबा देसाई जातच नाही. सकाळी उठला की आबा देसाई आला रात्री झोपला की गायब झाला. प्रवचनकार गायब कीर्तनकार गायब भारुडवाले गायब शेतकरी गायब वकील गायब टीचर गायब योगासन करणारे गायब. रात्री झोपल्या सुषुप्तीत अवस्था. सकाळी उठले की हळूहळू एक 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 जागा होते. मी टीचर आहे मी फार्मासिस्ट आहे मी इंजिनियर आहे मी शेतकरी आहे माझी जमीन आहे माझी मुलं आहेत. हे चिदाभास चिदाभास त्या चिदाभास बघायला लागला कुणाकडं स्वतःकडे नाही. आणि हे नीट काकडा म्हणतात काय म्हणतात
आपण मागच्या वेळा अभंग म्हटला की अरुणोदय झाला सरली निद्रेची वेळा उठा पांडुरंगा आता दर्शन. अरे काय म्हणायला लागले ते? त्या पांडुरंगाला नाही, या पांडुरंगा. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. कुणाला दर्शन द्या? पहिल्यांदा मायेला द्या, मग त्या विद्येला द्या, महाविद्येला द्या. दोघांना प्रकाशित करा. दोघे एकच प्रकाशित झाला, दुसरा राहत नाही. एक प्रकाशित झाला, दुसरा कसा राहील? जर विद्या प्रकाशित झाली, ईश्वर प्रकाशित झाला, जीव कसा राहील? मग त्याला प्रकाशित करा, पंचमहाभूतांना प्रकाशित करा, या देहातल्या माझ्या अंतकरणाला प्रकाशित करा. असं वाटतंय माझा तो पांडुरंग या सगळ्यांना प्रकाशित करायला लागलाय म्हणून. आता आम्हाला काय माहिती नाही, काय नाही, वाटत नाही, काय नाही. खाणे झोपणे. 100 एकर ऊस, 100 टन ऊस काढायचा, 350 रुपये, 3,500 गुणिले 100, 3.5 लाख रुपये झाले. बँकेत ठेवायचे, हे करायचं ते करायचं. प्रकरण हा गुंतागुंतीचा आहे. CIDचाच तपास करायला पाहिजे. होय, हे पोलिसांना सुटणारं प्रकरण नाही. CIDचाच तपास नॅशनल एजन्सी लावायला पाहिजे, तपास एजन्सी. बोला आता झालं, भरपूर सांगितलं, भरपूर चिंतन केलं आहे ना. आता परत पुढचा चित्तानं कुठला विषय घेतलाय? चित्तानं, हो, प्रत्येकाच्या चित्तानं कुठला विषय घेतलाय? खरं चित्त असं नाहीसच व्हायला पाहिजे. काल विषय याला ब्रह्मसूत्रला चॅनलला, हा, एक कर्मात काय ताकद आहे, कुठलं बंद बांधायची पण आहे. होय, एक प्रारब्धानुसार येतेच. होय, भोगायला तर होय. परत त्याच्याकडे पुढलं बंद तयार करायची ताकद त्याच्यात आहे का नाही, असे पण पुढे क्वेश्चन आहे. हा, हे कसं आहे, आपण वर्तमान काळामध्ये विठ्ठलराव जागा असायला पाहिजे. आता तुम्ही ते बघायचं. समजा तुम्ही आता कर्म करायला लागलाय, आता हे मी बोललो असेल, माझ्या अंतकरणामध्ये मी बोललोय असं जर भावना आहे, धारणा आहे, तर बंद झाला. मग कर्मात ताकद आहे का अज्ञानात ताकद आहे? अहो, सगळं अज्ञान करायला लागले. कर्म कसं काय करणार? कर्मच मुलाट काय झालंय, त्यांनी ग्रंथामध्ये असं सांगितलंय, कर्म नावाचं जे तुम्ही म्हणताय, ज्याला व्यापार म्हणतात, क्रिया, ती असं काही नाहीच म्हणतात. ते नाही, असं काही नाही म्हणतात. कर्म वगैरे असं काही नाही. तुम्ही त्याला म्हणायला लागलाय कर्म. मग ते काय म्हणतात की कर्म म्हणजे क्रिया, आणि त्या क्रिया सहज व्हायला लागल्यात. उदाहरण, डोळ्याची पाहण्याची क्रिया. तर डोळ्याला काय माहितीये मी पाहायला लागलोय म्हणून? त्याचे ते सहज आहे. हो, हा, मग ते अहंकारानं, आणि अहंकाराला कारण अज्ञान आहे. मग बंद कुठं व्हायला लागलाय? अज्ञानामुळे बंद व्हायला लागलाय. अज्ञानानं अहंकार निर्माण होतोय, आणि अहंकार अज्ञानानं मी ते कर्म करतोय प्रकृतीचं, म्हणून प्रकृती करी कर्मे ती मी केली मने भ्रमे, त्या करता या नामे बोलीचे जीव. जीव हा जीवाचा प्रकार आहे. ते तिथं परत आहे अज्ञान सिद्ध होते. हो, प्रकृतीचं कार्य आहे, हे म्हणायला लागला मी करायला लागले. ईश्वराचं कार्य आहे हा म्हणतोय बरं का, उत्पत्ती स्थिती लयकारक ईश्वरा, पण शेतात गेल्यावर म्हणतोय मीच केलं सगळं. मग त्याचं ते वेदांत लागू पडणार झालंय. ते काय होते, हा, मग असं होते बघा, ते कर्म हे सहज होते, पण मी केलं म्हटलं की ती पुढची क्रियमान करते. अहो, हे बघा, तुम्ही जर ते ज्ञानरूप आहात, तुम्ही कर्म कसं करणार? आपण प्रवचनात किती वेळा ऐकू, ब्रह्म निरावयवी आहे, निसंग आहे, निर्लेप आहे, ते ज्ञानरूप आहे, ते आनंद रूप आहे, त्याचा प्रकृतीचा संबंध नाही. किती वेळा ऐकलो. मुक्तच आहे म्हटलं, आणि तरी म्हणतोय देव सगळं करतोय. काय नक्की एक तर ठरवा, देव तर सगळं करतोय का नाही करतोय? भरपूर आहेत की शंका. मग ते देव, मग ते कसं आहे, त्याला अनुकूल झालं का नाही की मी करतोय म्हणतोय, प्रतिकूल झालं की म्हणतोय देव करतोय.
हे असं लय काय काय आहे हे सगळं अज्ञानी जीवाचं आहे. हा. ह्याच्याकडून वाईट जर झालं तर हे जीवाकडे येऊन ये हा. ते त्याच्याकडे जावं म्हणते. हो मग कर की तसं तरी हे कर मग त्याच्याकडे आहे म्हणून समज. ते कसं करल ज्या वेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये ते काय केलं माहितीये का मग ते प्रेरक मगाशी जे आलं ना प्रेरक हा. ते दाखवले तिथं. हा. तिथं हा जरी तुम्हाला वाटत असलं तरी देव प्राणी कर्म सापेक्षी करतो म्हणून त्याच्याकडे जायचा काय संबंध येत नाही. आणि तुमचं कर्म क्रियमान कधी होतं पाठीमाने स्वभावानं तुमचं प्रारब्ध भोगात येणारच. पण ते भोगत असताना मी हे सगळं करतोय असं ज्यावेळी आपल्याला वाटतं त्यावेळी त्याच कर्माचा पुढे क्रियमान करतात. असं कसं आहे तुम्ही एकदा ते अहंकार धारण करून बसला, बसला मग ते आला की मग तुम्ही जीव झाला. हो. जीव झाला की एक देव तयार करायला लागतो बस देवाला. बस बस तुम्ही ते जर सोडलं तर देवाला खंडन करायची गरजच नाही. त्यांनी म्हटले ना आपल्या लेखी देव तुम्ही जीव गेला की देव कुठे राहतो. पण ते घालवायचं किती अवघड आहे. हा. तुमच्या ज्या वृत्ती दिवसभर उठतात असंख्य वृत्ती उठतात. होय. त्या वृत्ती तुमची परवानगी न घेता ते उठतात. तुमच्या ह्याची गरज नाही त्यांना. पण तुम्ही त्याच्या अधीन न जाता तुमच्या अधीन त्या न राहतात त्याच्या अधीन तुम्ही जाता. बरोबर आहे की म्हणून ते उठत राहतात. हो तुम्हाला न होता त्या वृत्त्या तुमच्या अधीन राहायला पाहिजे. कसं आहे आता तुम्ही मागे काय आणले बांधून हो ते जर साठा जास्त असला तर त्या तुमच्या अधीन कशा राहणार. ते उठत राहणार. त्याचं खंडन झालेलं नाही त्याचा निराश झालेला नाही त्याची विरळता झालेली नाही. आता आज दिवसभर तुम्ही किती कार्य करायचं तुमच्या हातात होतं की. मग आज तुम्ही किती वृत्त्या बांधून घेतल्या किती कर्म बांधून घेतलं ते तुम्ही जर जागा असला तुमच्या अहंकारानं ते जर ठरवलं असतं की बाबा हे मी केलेलं नाही असं जर तुम्ही कर्म करताना जागे असता तर ती बंद झालं नसता. पण आज मी काय कार्य केलं मी कुठं कुठं गेलो काय केलं शेतात ते जर अज्ञानानं ते मी बांधून घेतलं असलं तुम्ही आता संध्याकाळी जर म्हटलं आता की मी काय केलं नाही तर असं कसं तसं होत नाही. ते तसं होत नाही. ते त्याला आतमध्ये त्याचा बंद झालायच. हो तो पुढचा झाला. हा काही वेळा तुम्ही ज्यावेळी हा मागचा आहेच ना. मग माग आपण करून आलेला आहे. माग जर जास्त असतील तर वृत्त्या भरपूर उठणार. वृत्ती विचार भरपूर उठणार. शांत राहत नाही. नाही राहणार. कसं राहणार. अहो कसं आहे म्हणून निष्काम कर्म सांगितलं. निष्काम कर्म ज्यानं केलंय मागच्या जन्मामध्ये त्याला या जन्मामध्ये निष्काम कर्माचा विचार करण्याची आचरण करण्याची गरज लागत नाही. तो डायरेक्ट दुसऱ्या पायरीवर जातो. आम्ही जर आमचं इथनं सुरुवात होत असेल की तू आपे पान करू नकोस अभक्षभक्षण करू नकोस वाईट नजरेनं बघू नकोस निंदा नाराजगी म्हणजे आम्ही कुठल्या पायरीवर आहे. मग कसं निष्काम कर्म होणार. निष्काम म्हणजे याचा अर्थ पूर्व पिठिका तयार नाही. मल विक्षेप दोष गेलेलेच नाहीत आमचे. म्हणून आपल्याला निष्काम कर्माची गरज आहे निष्काम उपासनेची गरज आहे. आणि हे करत करत हा ज्ञानाचा संस्कार सुद्धा गरज आहे. ज्ञान पेलत का नाही तर ही दोन अजून पायऱ्या घट्ट झालेल्या नाहीत. म्हणून या दोन पायऱ्या घट्ट करूया म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे की उपासनेला दृढ चालवावे. कधीपर्यंत करायचं जोपर्यंत हे ज्ञान हृदयामध्ये प्रतिष्ठित होत नाही तोपर्यंत अण्णा काय सांगतात साधक दशा शेवटपर्यंत राहायलाच पाहिजे. का राहणार तर तुम्ही सिद्ध होत नाही म्हणून. आमचे महाराज म्हणायचे पैल तीरावर गेलाय ना आणि हात हलवायला लागलाय. पैल तीरावर गेला ना हात कशाला हलवतोस. आता हात हलवायचे असतील तर मागच्यांना सांग इकडून या म्हणून. तृप्ती झाली आजशी साधने सरती अपयशी. तृप्ती झाल्या म्हणतोय जेवायला लागलाय असं कसं होईल. असं होऊ शकत नाही. जो तृप्त झालाय त्याच्या ठिकाणी त्या तृप्तीचा ढेकर ती प्रसन्नता ती संतुष्टता तो काय म्हणतात त्याला अभेदता ती निर्विकारता ते निर्मळ ज्ञान मलरहित अवस्था अखंड ज्ञान
हे त्याच्या ठिकाणी त्याचे सहज स्वभाव ते आहेत. काय त्याला- अनपेक्षित, शुचिर, दक्ष, उदासीन, गंतव्य हे सांगायला लागत नाही. नाही, सहज. तुमच्या देहावर उमटते. हा म्हणजे आतमध्ये दिवा लावला त्याचा प्रकाश पडला. पडतो ना. ज्ञान हृदयी प्रति काय म्हटलं त्यांनी तैसे ज्ञान हृदयी प्रतिष्ठे तर शांतीचा अंकुर फुटे म्हण. या शांती त्याचे स्वभाव होऊन जातो हो. ते काय नाही. आपला अजून स्वभाव झालेला नाही कारण अजून त्या अवस्थेला आपण गाठलेलं नाही. गाठलेला नाही. म्हणून अभ्यास करत राहणं. असं करायचं हे काय महाराज म्हणतात एका जन्माचं काम नव्हे. नाही नाही एक जागी होणार बी नाही. प्रयत्न करून हा. घासून घासायचं मग काय करायचं मग असं आहे. पण आता आपलं काय झालंय संसारातच घासायला लागले जास्त आपलं हो. या वृत्ती का त्याला कारण आहे त्यालाही कारण आहे माग बांधून आणलंय तसं. होय. आता बघा एवढाच काळ होता की त्या मागच्या कर्मानं तुम्हाला सोडले. सोडवलं होतं. सोडलेलं. एवढाच काळ जेवढा आता इथं आहोत तेवढं. एवढं. आता परत ते कर्म उदयाला आलं की ते परत या जीवाला घेऊन तिकडे जाणार कुठं जायचं तिकडे. घेते ओढून. हा आणि संतांचं कसं होतं बघा जागृती स्वप्न सुषुप्ती एकच त्यांनी बांधून आणलं होतं. नाठवे. असं काय किती हे असेल बघा आणि आपलं कसं बांधून आणलंय बघा. कुठं नेलं आता काय सांगता येते ना काय. तुम्ही आता कुठे जाणार रात्री आता 8 तास गायब होणार मग 8 तास अज्ञानात गेलं किती मग काय मग ते ज्ञान आहे की नाही तिथे आहे ज्ञान मग आम्हाला भान कुठं आहे आणि सकाळी उठल्यानंतर आणि आहे तसं आहेच परत. अहो म्हणून हे चित आणि अचित याची जी ग्रंथी आहे हो. याची सोडवणूक करायचं हे काही सोपं आहे. नाही हो. पण म्हणून काय घाबरायचं नाही. अशक्य नाही. का होणार ना. तर मुळात चितची ना अचितची कधी गाठच पडलेली नाही. पडणं शक्य नाही. पडणं शक्य नाही. फक्त चितची अचितची जी गाठ पडलीये असं जे भ्रम झालाय हा भ्रम जो आहे हा भ्रमाचं निवारण करण्यासाठी सतत जाग राहिला पाहिजे. भाग म्हणून काय अभ्यास करायचा अभ्यास काय करायचा दिवसभर एखादा प्रसंग निर्माण झाला तर बघायचं हे माझ्या आतमध्ये कोण कोण भासायला लागले आता. भांडण लागलं बायको भासायला लागली बायको बाहेर आहे पण तुमचं ज्ञान बायको एवढं झालं ना. बरं नुसतं बायको एवढं झालं काय तिनं बोललेले मायेतले शब्द त्या शब्दाचा कारणाध्यास कार्याध्यास होऊन ते मला निंदास्तुती झाली माझा अपमान झाला हे फलव्याप्तीकडे गेलं ते नुसती वृत्ती व्याप्ती झाली नाही आणि फलव्याप्ती झाल्यावर कर्म झालं ते कुठलं कर्म माझा अपमान झाला बायको गोड बोलली माझी स्तुती झाली झाला फुगला बघा आणि देहाच्या निराशी पावीजी आठ. हे काही सोपं आहे का तुम्ही बघायला पाहिजे. कोणी तुम्हाला गोड बोललं तर काय होते गुदगुल्या होत्यात. तुम्हाला कोण तर निंदा केली असं वाटते हे देहाचं आहे म्हणून नाही देह प्रारब्धाचा आहे. मग सुख दुःख कोणाचं आहे माझं प्रारब्धाचं आहे मग असं वाटते. बर असं वाटते काय जमीन ह्या देहाची आहे म्हणून. बर जमीन देहाची आहे म्हटलं आणि देह प्रारब्धाचा आहे देह ईश्वराचा आहे माझा जमिनीचा संबंध नाही आणि माझ्या पत्नीचा पण संबंध नाही कारण पत्नीचा देह म्हणजे जमीन ती पंचमहाभूतांची आहे आणि पंचमहाभूत ईश्वराची आहे. ईश्वर ती पत्नी बघून गेली असं वाटते. माझा मुलगा पण पंचमहाभूतांचा आहे जमीन पंचमहाभूतांची आहे आणि ईश्वर ती मुलगा माझा बघून गेल असं वाटते. अहो तो माझा आहे असं म्हणतोयच ती ईश्वराचा आहे म्हणत नाही. इथे म्हणते ईश्वराचा आहे सगळं म्हणते. त्याच्यामध्ये आहे ब्रह्मसूत्र काय ते विठ्ठलराव सांगतात ते हाय कुणाचं काय ते म्हणते नुसतं ती म्हणून काय करायचं ईश्वराचं आहे. तुझ्या आतमध्ये काय झालंय हे बघा बोलते एक आणि आतनं कब्जा सोडत नाही. गुरु आले की नाही म्हणते हे महाराज सगळं तुमचंच आहे आणि आतनं म्हणते हे सगळं माझंच आहे. म्हणजे आतनं कब्जा आहे बाहेरनं सब्जा आहे. बाहेरनं सब्जा म्हणते सब्जा म्हणजे माझं नाही म्हणते आणि आतनं कब्जा आहे. नाही लवकर जन्मात आहे हो. सोडत नाही. ओ बघा की तुम्ही बघा एखाद्याच चांगली वस्तू घ्यायची तर ते एखादी चांगली वस्तू तर माझ्या सद्गुरूंना घेऊया का. ते सद्गुरूंना कशाला लागते आपण घराकडे नेऊया. आंबे
500 रुपयाचे घराकडे आणि सद्गुरूंना अर्धा डझन 200 रुपयाची 100 रुपयाची. सद्गुरू काय खात नाहीत काय नाहीत, त्यांना काय देहाचं एवढं हे नाही, भान नाही. तू सद्गुरूंचा शिष्य असं. हा मग हे असं असं आपल्याच अंतकरणात काय काय व्हायला लागले प्रकरण, लय अवघड प्रकरण आहे. खालाच कसा असा कुंडली तेव्हा- विठ्ठल श्री हरी